आज आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट सुरू करतोय. त्याच्यामध्ये कन्सेप्ट, अप्रोचेस अँड थिअरीज इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे पॉलिटी पार्ट 2 चा भाग, ज्याच्यामध्ये पब्लिक सर्व्हिसेस, त्यानंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट, गव्हर्नन्सचा पार्ट येणार आहे. आणि आज आपण सुरुवात करत असताना आज एक विशेष दिवस आहे. ज्या राजानं आपल्याला खूप चांगल्या पब्लिक सर्व्हिसेस दिल्या, ज्या राजानं खूप चांगलं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन दिलं, त्या राजाचा आज राज्याभिषेक सोहळा आहे. आणि ठीक आहे, ज्या राजानं पहिल्यांदा भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची कल्पना आणली आणि त्या स्वराज्याची कल्पना सुराज्यामध्ये कन्वर्ट करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला, आणि त्या राजाचा आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे. तर सर्वांना त्यानिमित्त माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. ठीक आहे. आणि त्यांना जे अपेक्षित होतं, त्यांना जे सुराज्य अपेक्षित होतं, त्यांना जे स्वराज्य अपेक्षित होतं, त्याच्यासाठी आपण सगळेजण इन फ्युचर प्रयत्नशील राहू, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या लेक्चरला एक पुढच्या 2 मिनिटांमध्ये सुरुवात करतो. ठीक आहे. आवाज येतोय सगळ्यांना? येतोय सर. ठीक आहे. एक 2 मिनिटांमध्ये सुरुवात करू. सर्वांना जॉईन होऊ द्या आणि आपण लगेच स्टार्ट करूया. काल दिलेले पीडीएफ तुम्ही डोळ्याखालून स्कॅन केले असतील अशी अपेक्षा आहे. आज मी पॉइंट नंबर 19, कन्सेप्ट, अप्रोचेस अँड थिअरीज इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, हा पार्ट घेणार आहे. आणि त्याचे जे सिलेक्टिव्ह पेजेस होते लक्ष्मीकांत पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पुस्तकातले, ते स्कॅन करून तुम्हाला मी त्याची पीडीएफ दिलेले. तर ती पीडीएफ डोळ्याखालून घाला, पहिली गोष्ट. त्यानंतर ठीक आहे, आणि त्याच्यातूनच मग मी नोट्स पण काढल्या होत्या. ठीक आहे, त्या नोट्स पण तुम्ही बघू शकता. सोबतच एक त्याच मराठी ट्रान्सलेशन असल्याने एका व्यक्तीने कुणीतरी केलं होतं, त्याची पण कॉपी मी तुम्हाला दिलेली. तर ते डोळ्याखालून घाला. अदरवाईज दिलीप खाटेकर सरांचं पॉलिटी पार्ट 2 पुस्तक आहे, त्यांनी पण सेम त्याच पुस्तकामधून डाटा घेतलेला आपल्याला आढळतो. ज्ञानदीपचं पण सध्या सुशांत शिंदे सरांचं पुस्तक येत आहे. ह्यापैकी कुठलंही तुम्हाला एक जे पुस्तक आवडतंय ते पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. आजचा आपला पहिला टॉपिक असेल पॉइंट नंबर 19, लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत. जर ह्याला आपण डिकोड केलं तर याच्यामध्ये 3 गोष्टी मेन्शन आहेत. एक कन्सेप्ट, दुसरा अप्रोच आणि तिसरं थिअरीज. जर आपल्याला टोटल 4 कन्सेप्ट बघायच्यात, त्यातली पहिली कन्सेप्ट म्हणजे न्यू पब्लिक मॅनेजमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये नवीन सार्वजनिक व्यवस्थापन असं म्हणतो. दुसरा कन्सेप्ट आहे सिव्हिल सोसायटी, ज्याला आपण मराठीमध्ये नागरी संस्था असं म्हणतो. त्यानंतर आहे डिसेंट्रलायझेशन अँड डिलिगेशन, ज्याला आपण मराठीमध्ये विकेंद्रीकरण व प्रदत्तीकरण असं म्हणतो. आणि कन्सेप्ट मधला चौथी गोष्ट आहे ते ई गव्हर्नन्स. तर अशा टोटल 5 कन्सेप्ट आपल्याला बघायचे: न्यू पब्लिक मॅनेजमेंट, सिव्हिल सोसायटी, डिसेंट्रलायझेशन अँड डिलिगेशन आणि ई गव्हर्नन्स. तर ह्या कन्सेप्ट काय सांगतात, ती कन्सेप्ट कुणी दिली आणि त्याचा उद्देश काय होता, तर एवढं तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर अप्रोचेस, आपल्याला 2 अप्रोचेस बघायचे, एक बिहेवियरल अप्रोच आणि दुसरा आहे सिस्टम अप्रोच. बिहेवियरल अप्रोचलाच आपण मराठीमध्ये वर्तणुकात्मक दृष्टिकोन असं म्हणतो आणि सिस्टम अप्रोचला आपण व्यवस्था दृष्टिकोन असं म्हणतो. तर हे 2 अप्रोचेस आपल्याला बघायचे. त्यानंतर 2 महत्वाच्या थिअरीज बघायचे. एक पहिली आहे ते ब्युरोक्रॅटिक थिअरी, म्हणजेच नोकरशाही सिद्धांत, आणि दुसरी थिअरी आहे ह्युमन रिलेशन थिअरी, ज्याला आपण मराठीमध्ये मानवी संबंध सिद्धांत असं म्हणतो. तर ओव्हरऑल आपण 5 कन्सेप्ट, 2 अप्रोचेस आणि 2 थिअरीज बघणार आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ती थिअरी कुणी दिली किंवा तो कन्सेप्ट कुणी सांगितला, तो अप्रोच कुणी दिला, आणि त्याला थोडक्यामध्ये काय सांगायचं होतं, एवढं आपण प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. इन डिटेल ते थिअरी करणं किंवा तो कन्सेप्ट करणं अपेक्षित नाही.
कारण हा न्यूली ऍडेड टॉपिक आहे आणि हा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन जे युपीएससीचा ऑप्शनल असतो ते विद्यार्थी शक्यतो याचा इन डिटेल अभ्यास करतात. तर आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढं महत्वाचं आहे तेवढं मी तुम्हाला नोट्समध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिली कन्सेप्ट न्यू पब्लिक मॅनेजमेंट. तर न्यू पब्लिक मॅनेजमेंट, जस्ट अ मिनिट. ठीक आहे. तर द न्यू पब्लिक मॅनेजमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये नवीन सार्वजनिक व्यवस्थापन म्हणतो, इट रिप्रेझेंट दी सेकंड रिइन्व्हेन्शन इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. तर याला न्यू पब्लिक मॅनेजमेंटला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधलं सेकंड रिइन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. तर मग पहिलं इन्व्हेन्शन कुठलं होतं? तर 1960 मध्ये न्यू पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाची एक गोष्ट आली होती. तर तुम्हाला परीक्षेला विचारलं तर माहित असावं की न्यू पब्लिक मॅनेजमेंट हे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधलं सेकंड रिइन्व्हेन्शन आहे. तर ही गोष्ट तुम्हाला शक्यतो माहित असावी. ठीक आहे. तर न्यू पब्लिक मॅनेजमेंट हा शब्द कोणी कॉइन केला? तर क्रिस्टोफर हुड नावाच्या व्यक्तीनं न्यू पब्लिक मॅनेजमेंट ही टर्म कॉइन केलेली आपल्याला आढळते. तर परीक्षेला आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन येईल की न्यू पब्लिक मॅनेजमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये नवीन सार्वजनिक व्यवस्थापन म्हणतो, तर ही टर्म कुणी दिली होती? तर क्रिस्टोफर हुड नावाचा व्यक्ती तुम्हाला तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, क्रिस्टोफर हुड. ठीक आहे. आणि त्यानं ही गोष्ट कुठल्या एका आर्टिकल मध्ये दिली होती? त्या आर्टिकलचं नाव आहे अ पब्लिक मॅनेजमेंट फॉर ऑल सीझन्स. तर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की न्यू पब्लिक मॅनेजमेंट हे सेकंडरी इन्व्हेन्शन आहे. क्रिस्टोफर हुड ह्या व्यक्तीनं एका आर्टिकल मध्ये ती टर्म दिली होती किंवा तो कन्सेप्ट दिला होता आणि त्या पुस्तकाचं, त्या आर्टिकलचं नाव होतं ए पब्लिक मॅनेजमेंट फॉर ऑल सीझन, जे 1991 मध्ये पब्लिश झालं होतं. ठीक आहे. आता वेगवेगळ्या व्यक्तींनी न्यू पब्लिक मॅनेजमेंटला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर तुम्हाला जोड्या लावायला परीक्षेला हे येऊ शकतं. ठीक आहे. तर पोलिट नावाच्या व्यक्तीनं न्यू पब्लिक मॅनेजमेंटला मॅनेजेरियलिझम असं म्हटलं होतं. लक्षात असू द्या, पोलिट या व्यक्तीनं न्यू पब्लिक मॅनेजमेंटला मॅनेजेरियलिझम असं म्हटलं होतं. त्यानंतर ऑसबर्न अँड गॅबलर ह्या दोन व्यक्तींनी न्यू पब्लिक मॅनेजमेंटला किंवा नवीन सार्वजनिक व्यवस्थापनाला इंटरप्रुनियरल गव्हर्नमेंट असं म्हटलं होतं. तर इंटरप्रुनियर ची स्पेलिंग पण बघा थोडीशी, आपल्याला इंग्लिशच्या ऑब्जेक्टिव्ह पेपरला विचारले जाते. तर ऑसबोर्न आणि गॅबलरनं न्यू पब्लिक मॅनेजमेंटला इंटरप्रुनियरल गव्हर्नमेंट असं म्हटलेलं आढळतं. त्यानंतर लॅन अँड रोसेनब्लूम ह्या व्यक्तीनं न्यू पब्लिक मॅनेजमेंटला मार्केट बेस्ड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हटलं होतं. तर हे तुम्हाला जोड्या लावायला विचारल, तर लक्षात असू द्या, लॅन अँड रोसेनब्लूमनं न्यू पब्लिक मॅनेजमेंटला मार्केट बेस्ड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हटलं होतं. त्यानंतर चौथा व्यक्ती आहे U.A. गन. तर गन नावाच्या व्यक्तीने काय केलं? न्यू पब्लिक मॅनेजमेंटला म्हणजेच आपल्या नवीन सार्वजनिक व्यवस्थापनाला थर्ड वे बिटवीन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशन. तर गन ह्या व्यक्तीने सांगितलं की न्यू पब्लिक मॅनेजमेंट म्हणजेच थर्ड वे बिटवीन दी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशन. तर ह्या वेगवेगळ्या टर्म ह्या सायंटिस्टनं वापरल्या होत्या. तर नेमका ह्या न्यू पब्लिक मॅनेजमेंटचा किंवा नवीन सार्वजनिक व्यवस्थापनाचा ही टर्म इमर्ज कशी झाली? तर थॅचेरिझम आणि रियानिझम हे दोन लोक होते. थॅचेरिझम जे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर राहिले होते आणि रॅगनिझम हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे प्राईम मिनिस्टर राहिले होते, प्रेसिडेंट राहिले होते. तर त्या दोघांच्या कन्सेप्ट मधून न्यू पब्लिक मॅनेजमेंट इमर्ज झालेले आपल्याला आढळते. तर थॅचेरिझम हे कोण होते? तर ते ब्रिटनचे होते आणि ब्रिटन इज द फर्स्ट कंट्री हु इनिशिएटेड दी प्रायव्हेटायझेशन ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस. तर तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात की खालीलपैकी कुठल्या कंट्रीनं पहिल्यांदा खाजगी क्षेत्रामध्ये हु इनिशिएटेड दी प्रायव्हेटायझेशन ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस, म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण करण्याला कुणी इनिशिएटेड केलं? तर तुमचं उत्तर पाहिजे ब्रिटन. ठीक आहे. आणि ह्यालाच मग त्यांनी थॅचेरिझम
ही टर्म वापरली कारण थॅचर नावाच्या व्यक्तीच्या काळामध्ये ही टर्म आलेली होती, किंवा ह्या व्यक्तीच्या काळामध्ये त्यांनी पहिल्यांदा पब्लिक एंटरप्राइजेस मध्ये प्रायव्हेटायझेशन करण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. त्यानंतर दुसरा व्यक्ती आहे रिॲग्निझम, जो की युएसएचा प्रेसिडेंट राहिलेला आहे. तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढं माहित पाहिजे की न्यू पब्लिक मॅनेजमेंट इज एमर्ज्ड आउट ऑफ ब्रिटन आणि युएसए, आणि ब्रिटनचा थॅचेरिझम आणि युएसएचा रिॲग्निझम. तर ह्या दोन गोष्टी पाठ असाव्या. त्यानंतर बघा, न्यू पब्लिक मॅनेजमेंट रिप्रेझेंट सिंथेसिस ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशन. तर प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशनलाच आपण बिझनेस मॅनेजमेंट असं देखील म्हणतो. तर न्यू पब्लिक मॅनेजमेंट हे दोन गोष्टींचं सिंथेसिस आहे, एक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि दुसरं आहे ते प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे पण तुम्हाला लक्षात असू द्या की म्हणजे न्यू पब्लिक मॅनेजमेंट हा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशन ह्या दोन्हीतल्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी एकत्र करून न्यू पब्लिक मॅनेजमेंट आपण ह्या सायंटिस्ट लोकांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या न्यू पब्लिक मॅनेजमेंटचं 3 एम आहेत, 3 महत्वाचे उद्देश आहेत. तर ते कोणते कोणते, आणि हे 3 इज कुणी दिले, तर पोलिट नावाच्या व्यक्तीने दिले. न्यू पब्लिक मॅनेजमेंट एम्स ॲट 3 इज. पहिलं इकॉनॉमी, दुसरं इफिशियन्सी आणि तिसरं इफेक्टिव्हनेस. तर पोलिट नावाच्या व्यक्तीनं सांगितलं की न्यू पब्लिक मॅनेजमेंटचा एम किंवा ध्येय ह्या 3 गोष्टी आहेत. एक इकॉनॉमी, म्हणजे तुमची इकॉनॉमी बेटर कशी होईल याच्यावरती फोकस करणं, एम्प्लॉईजची इफिशियन्सी कशी वाढेल याच्यावरती फोकस करणं, आणि तुमच्या कामामध्ये इफेक्टिव्हनेस कसा येईल याच्यावरती न्यू पब्लिक मॅनेजमेंट एम किंवा त्याचं ते 3 गोष्टी ध्येय असलेलं आपल्याला आढळतं. आणि ह्या 3 इज पोलिट नावाच्या व्यक्तीनं दिलेल्या आपल्याला आढळतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, न्यू पब्लिक मॅनेजमेंट एम्फसाइजेस ऑन मार्केट ॲज की रेग्युलेटर ऑफ सोसायटी अँड इकॉनॉमी. तर तुम्हाला क्वेश्चन येईल की न्यू पब्लिक मॅनेजमेंट खालीलपैकी कुठल्या गोष्टीवरती आधारित आहे, किंवा कुठल्या गोष्टीवरती ती एम्फसाइज करतं, किंवा कुठल्या गोष्टीवरती ते जास्त भर देतं. तर तुम्हाला माहित पाहिजे की न्यू पब्लिक मॅनेजमेंट एम्फसाइजेस ऑन मार्केट ॲज की रेग्युलेटर ऑफ सोसायटी अँड इकॉनॉमी. मार्केट हे सोसायटीला आणि इकॉनॉमीला रेग्युलेट करतं, ह्या गोष्टीवरती न्यू पब्लिक मॅनेजमेंट भर दिलेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर बघा, सेंट्रल थीम ऑफ न्यू पब्लिक मॅनेजमेंट. तर न्यू पब्लिक मॅनेजमेंटची सेंट्रल थीम ही बेटर गव्हर्नन्स आहे, असं ऑसबर्न आणि गॅबलर या दोन व्यक्तींनी म्हटलेलं आपल्याला आढळतं. तर डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन येईल की व्हॉट इज दी सेंट्रल थीम ऑफ न्यू पब्लिक मॅनेजमेंट. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे बेटर गव्हर्नन्स. ठीक आहे. आणि ही टर्म आपल्याला ऑसबर्न अँड गॅबलर ह्या व्यक्तीनं दिलेली आपल्याला आढळते. ठीक आहे. त्यानंतर थेरॉटिकल बेस ऑफ न्यू पब्लिक मॅनेजमेंट. तर न्यू पब्लिक मॅनेजमेंटचे 2 गोष्टीवरती थेरॉटिकल बेस होता, एक पब्लिक चॉईस अप्रोच आणि दुसरी गोष्ट आहे निओ टेलरिझम. तर ह्या 2 गोष्टी पण तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. तर शक्यतो याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही, आणि जर गेला तर तो मग शक्यतो कुणालाच जमणार नाही, कारण मग ते जर त्या व्यक्तीचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे जर ऑप्शनल असेल तर त्या व्यक्तीला त्या गोष्टी समजू शकतात. याच्या व्यतिरिक्त आपण याच्या बाहेर जाऊन अभ्यास करणं अपेक्षित पण नाही. ठीक आहे. फक्त ह्या नोट्स सोबत मी तुम्हाला शेअर केलेली पीडीएफ एकदा डोळ्याखालनं वाचणं अपेक्षित आहे. आणि जर समजा ते तुम्हाला वाचायला अवघड जात असेल तर मराठीमध्ये पण पीडीएफ दिलेले, ते पण अवघड जात असेल तर खाटेकर सरांचं पुस्तक किंवा सुशांत शिंदे सरांचं पुस्तक कुठलंही एक गोष्ट तुम्ही रेफर करू शकता. ज्ञानदीपचं पण पुस्तक चांगलं आहे. ठीक आहे. परत एकदा रिवाइज करतो. न्यू पब्लिक मॅनेजमेंट ह्याला आपण सेकंड रिइन्व्हेन्शन इन द पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. न्यू पब्लिक मॅनेजमेंट किंवा नवीन सार्वजनिक व्यवस्थापन हा शब्द क्रिस्टोफर हुड ह्या व्यक्तीनं कॉइन केलेला आपल्याला आढळतो, आणि त्या व्यक्तीने एक आर्टिकल लिहिलं होतं 1991 मध्ये त्याला, आणि त्या आर्टिकलचं नाव होतं अ पब्लिक मॅनेजमेंट फॉर ऑल सीझन्स. ठीक आहे. त्यानंतर नवीन सार्वजनिक व्यवस्थापनाला किंवा न्यू पब्लिक मॅनेजमेंटला वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळी नावं दिली. तर मॅनेजरियालिझम हे नाव पोलिटनं दिलं, एंटरप्रेन्युरियल गव्हर्नमेंट ऑसबर्न अँड गॅबलरनं दिलं, मार्केट बेस्ड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लॅन अँड रोसेनब्लूम ह्या व्यक्तीनं दिलं, आणि गन नावाच्या व्यक्तीनं काय म्हटलं, न्यू पब्लिक मॅनेजमेंट इज थर्ड वे बिटवीन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशन. तर ह्या जोड्या लावायला आल्या तर तुम्हाला त्या जोड्या जुळवता
आल्या पाहिजे. त्यानंतर न्यू पब्लिक मॅनेजमेंट एमर्ज्ड आउट ऑफ टू थिंग्स. पहिली थॅचेरिझम आणि दुसरी रेयानिझम. आणि ब्रिटन ही पहिली कंट्री होती जिथं प्रायव्हेटायझेशन ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस म्हणजे ज्या काही आपल्या पब्लिक एंटरप्राइजेस आहेत त्याचं प्रायव्हेटायझेशन करायला पहिल्यांदा ब्रिटनमध्ये सुरुवात झालेली आपल्याला आढळते. त्यानंतर न्यू पब्लिक मॅनेजमेंट रिप्रेझेंट सिंथेसिस ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशनचं सिंथेसिस म्हणजे न्यू पब्लिक मॅनेजमेंट असलेलं आपल्याला आढळतं. न्यू पब्लिक मॅनेजमेंटचे 3 महत्वाचे एम आहेत, 3 महत्वाचे उद्देश आहेत. पहिलं इकॉनॉमी, दुसरं इफिशियन्सी आणि तिसरं इफेक्टिव्हनेस, असं पोलिट नावाच्या व्यक्तीनं सांगितलं. त्यानंतर न्यू पब्लिक मॅनेजमेंट एम्फसाइजेस ऑन मार्केट ॲज की रेग्युलेटर ऑफ सोसायटी अँड इकॉनॉमी. तर लक्षात असू द्या, मार्केट ह्या शब्दाला न्यू पब्लिक मॅनेजमेंटनं जास्त महत्व दिलेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर सेंट्रल थीम ऑफ न्यू पब्लिक मॅनेजमेंट, तर बेटर गव्हर्नन्स ही न्यू पब्लिक मॅनेजमेंटची सेंट्रल थीम असलेलं ऑसबर्न आणि गॅबलर ह्या व्यक्तींनी सांगितलं. त्यानंतर न्यू पब्लिक मॅनेजमेंटचा थेरॉटिकल बेस हा पब्लिक चॉईस अप्रोच आणि न्यू टेलरिझम हा असलेला आपल्याला आढळतो. तर न्यू पब्लिक मॅनेजमेंट माझ्या बाजूनं इथं संपतो. आपण एंडिंगला परत एकदा तो रिवाइज करूया. त्यानंतर सिलेबस मधला दुसरी संकल्पना किंवा दुसरा कन्सेप्ट आहे नागरी संस्था किंवा त्यालाच आपण सिव्हिल सोसायटी असं म्हणतो. तर GW.F. हेगल ह्या व्यक्तीनं ही सेपरेटेड अँड डिफरन्शिएटेड सिव्हिल सोसायटी फ्रॉम स्टेट. तर हा हेगल व्यक्ती होता ज्यानं पहिल्यांदा नागरी संस्था आणि राज्य ह्या दोघांना सेपरेट करण्याचा आणि डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न केला. तर हेगल नावाचा व्यक्ती तुम्हाला माहित असावा. आयोग विचारू शकतो की खालीलपैकी कुठल्या व्यक्तीनं सिव्हिल सोसायटी आणि राज्य किंवा नागरी संस्था आणि स्टेट ह्या दोघांना सेपरेट करण्याचा किंवा डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न केला. तर तो व्यक्ती आहे GW.F. हेगल. ठीक आहे. त्यानंतर अँटोनिओ ग्रॅम्सी नावाचा एक व्यक्ती आला आणि त्यानं कन्सेप्ट ऑफ सिव्हिल सोसायटी अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला. तर नागरी संस्थांचं अनालिसिस करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर तो व्यक्ती होता अँटोनिओ ग्राम्सी. ठीक आहे. आणि ह्या सिव्हिल सोसायटीमध्ये किंवा नागरी संस्थांचे काही महत्वाचे फीचर्स आहेत, खूप जास्त आहेत, पण जे परीक्षेला ते चुकवू शकतात असे मी मेन्शन करण्याचा प्रयत्न केलाय. पहिलं बघा, सिव्हिल सोसायटी म्हणजे आपली नागरी संस्था रेफर टू नॉन स्टेट इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे ह्या नागरी संस्था ज्या असतात त्या नॉन स्टेट इन्स्टिट्यूशन्स असतात. त्यानंतर सिव्हिल सोसायटी ऑर्गनाइज सोसायटी असतात. सिव्हिल सोसायटी ऑर्गनाइज असतात, अनऑर्गनाइज नसतात, तर त्या ऑर्गनाइज असतात, माहित असावं. त्यानंतर सिव्हिल सोसायटी दे आर द इंटरमिडिएट बिटवीन स्टेट अँड फॅमिली. त्या राज्य आणि कुटुंब यामधील दुवा म्हणून काम करतात. लक्षात असू द्या, नागरी संस्था या राज्य आणि कुटुंब यामधील दुवा म्हणून काम करताना आपल्याला आढळतात. त्यानंतर बघा, त्या ऑटोनॉमस असतात. सिव्हिल सोसायटी नागरी संस्था या स्वायत्त असतात, बट सब्जेक्ट टू अथॉरिटी ऑफ स्टेट. जरी त्या ऑटोनॉमस असल्या तरी स्टेटच्या अथॉरिटी अंतर्गतच त्यांना काम करणं अपेक्षित असतं. त्यानंतर पुढचं फीचर आहे व्हॉलंटरिझम, म्हणजे त्या स्वैच्छिकपणे काम करताना आपल्याला आढळतात. तर महत्वाच्या गोष्टी परत एकदा रिवाइज करतो. हेगल नावाच्या व्यक्तीनं पहिल्यांदा सिव्हिल सोसायटी आणि स्टेट ह्याच्यामध्ये सेपरेशन करण्याचा किंवा डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न केला. हेगल माहित असावा. त्यानंतर अँटोनिओ ग्रॅम्सी ह्या व्यक्तीनं सिव्हिल सोसायटी किंवा नागरी संस्था अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला. आणि सिव्हिल सोसायटी महत्वाचे फीचर्स, तर सिव्हिल सोसायटी रिफर टू नॉन स्टेट इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. गैर शासकीय संस्था म्हणून त्या काम करतात. त्या ऑर्गनाइज्ड सोसायटी असतात, म्हणजेच त्या ठीक आहे त्या ऑर्गनाइज पद्धतीने काम करतात. त्या स्टेट आणि फॅमिली मधील इंटरमिडिएट म्हणून काम करतात, म्हणजे राज्य आणि कुटुंब यामधील दुवा म्हणून काम करण्याचं काम देखील सिव्हिल सोसायटी नागरी संस्था करताना आपल्याला आढळतात. त्या स्वायत्त असतात, ऑटोनॉमस असतात, पण स्टेटच्या अथॉरिटी अंतर्गतच त्यांना काम करावं लागतं. आणि पुढचं फीचर आहे की त्या स्वैच्छिकपणे किंवा व्हॉलंटरी पद्धतीनं काम करताना आपल्याला आढळतात. ठीक आहे. न्यू पब्लिक मॅनेजमेंट, सिव्हिल सोसायटी हे महत्वाच्या 2 संकल्प आपण परीक्षेच्या दृष्टीने बघितल्या. आता तिसरी संकल्पना आहे
डिसेंट्रलायझेशन, ज्याला आपण मराठीमध्ये विकेंद्रीकरण असं म्हणतो. तर हा डिसेंट्रलायझेशन हा शब्द लॅटिन वर्ण आहे, लॅटिन शब्द आहे, लक्षात असू द्या. तो कसा शब्द आहे? लॅटिन वर्ड आहे. आणि डिसेंट्रलायझेशनचा अर्थ काय होतो? वेस्टिंग ऑफ डिसिजन मेकिंग पॉवर इन फील्ड ऑफिसेस, म्हणजे जी काय निर्णय घ्यायची पॉवर जी आहे, निर्णय घेण्याची जी काय गरज आहे, तर त्याचं डिसेंट्रलायझेशन करणं, किंवा खालच्या खालच्या हायरार्कीमध्ये जे काही ऑफिसेस आहेत त्यांच्याकडं त्या अधिकारांचं त्यांना देणं, ते अधिकार त्यांच्याकडं ट्रान्सफर करणं, ह्याला आपण डिसेंट्रलायझेशन म्हणतो. परत इंग्लिशमध्ये वाचतो, वेस्टिंग ऑफ डिसिजन मेकिंग पॉवर इन फील्ड ऑफिसेस. फील्ड ऑफिसेस कडं डिसिजन मेकिंगची पॉवर ट्रान्सफर करणं, वेस्ट करणं, यालाच आपण डिसेंट्रलायझेशन असं म्हणतो. ठीक आहे. तर डिसेंट्रलायझेशन दोन प्रकारचं असतं, एक पॉलिटिकल डिसेंट्रलायझेशन आणि दुसरं असतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसेंट्रलायझेशन. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसेंट्रलायझेशन महत्वाचं. ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसेंट्रलायझेशनचे दोन टाईप पडतात. पहिलं टेरिटोरियल डिसेंट्रलायझेशन आणि दुसरं फंक्शनल डिसेंट्रलायझेशन. तर आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं हे टेरिटोरियल डिसेंट्रलायझेशन आणि फंक्शनल डिसेंट्रलायझेशन ह्या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात. जे टेरिटोरियल डिसेंट्रलायझेशन असतं ते व्हर्टिकल असतं, आणि जे फंक्शनल डिसेंट्रलायझेशन असतं ते हॉरिझॉन्टल असतं. तुम्हाला परीक्षेला विचारतील की खालीलपैकी कुठलं व्हर्टिकल आहे आणि कुठलं हॉरिझॉन्टल आहे, किंवा तो व्यक्ती काय करेल, टेरिटोरियल हे हॉरिझॉन्टल असतं आणि फंक्शनल हे व्हर्टिकल असतं, असं उलट काहीतरी परीक्षेला देऊ शकतो. तर थोडंसं आपण पाठ काय करायचं, टेरिटोरियल याच्यामध्ये टी शब्द आहे आणि व्हर्टिकल मध्ये पण टी शब्द आहे. तर टेरिटोरियल व्हर्टिकल आणि फंक्शनल तिथं पण टी शब्द आहे, त्यामुळे ते नका लक्षात ठेवू. टेरिटोरियल जे असतं ते व्हर्टिकल असतं आणि फंक्शनल डिसेंट्रलायझेशन असतं ते हॉरिझॉन्टल असतं. ठीक आहे. आणि फंक्शनल डिसेंट्रलायझेशनची उदाहरणं आपलं जे युजीसी आहे किंवा सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड जे आहेत ते हॉरिझॉन्टल पद्धतीनं काम करतात आणि ते फंक्शनल डिसेंट्रलायझेशनच्या अंतर्गत आलेले आपल्याला आढळतात. ठीक आहे. त्यानंतर डिसेंट्रलायझेशनचे 4 अप्रोच जेम्स फेसलर ह्या व्यक्तीने सांगितले. तर लक्षात असू द्या, जेम्स फेसलर 4 अप्रोचेस फॉर डिसेंट्रलायझेशन. तर ते 4 अप्रोच कुठले होते? डॉक्टरनल अप्रोच, पॉलिटिकल अप्रोच, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोच आणि ड्युअल रोल अप्रोच. तर तुम्हाला परीक्षेला काय होईल की डिसेंट्रलायझेशनचे 4 अप्रोच खालीलपैकी कुठल्या व्यक्तीने सांगितलं, असा साधा सरळ क्वेश्चन येईल आणि जेम्स फेसलर हे नाव तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. परत एकदा डिसेंट्रलायझेशन मी रिवाइज करतो. विकेंद्रीकरण लॅटिन शब्द आहे, याचा अर्थ असा होतो की डिसिजन मेकिंग पॉवर फील्ड ऑफिसेस कडे ट्रान्सफर करणं, किंवा त्यांच्याकडे ती वेस्टिंग ऑफ डिसिजन मेकिंग पॉवर इन द फील्ड ऑफिसेस. डिसेंट्रलायझेशनचे दोन महत्वाचे प्रकार, पॉलिटिकल डिसेंट्रलायझेशन आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसेंट्रलायझेशन. परीक्षेच्या दृष्टिकोनातनं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसेंट्रलायझेशन महत्वाचं. त्याचे दोन महत्वाचे प्रकार, टेरिटोरियल आणि हॉरिझॉन्टल. टेरिटोरियल असतं ते व्हर्टिकल असतं आणि फंक्शनल असतं ते हॉरिझॉन्टल असतं. आणि फंक्शनलचेच उदाहरण म्हणजे युजीसी किंवा सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड. त्यानंतर जेम्स फेसलर हा व्यक्ती ज्यानं 4 अप्रोच सांगितले डिसेंट्रलायझेशनचे. पहिला डॉक्ट्रिनल अप्रोच, दुसरा पॉलिटिकल अप्रोच, तिसरा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोच आणि चौथा ड्युअल रोल अप्रोच. तर न्यू पब्लिक मॅनेजमेंट, सिव्हिल सोसायटी आणि डिसेंट्रलायझेशन ह्या 3 कन्सेप्ट आपल्या इथं संपतात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी सांगतोय, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं ऍज सच मी पण काय त्याच्यातला एक्सपर्ट नाही, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढ्याच गोष्टी महत्वाच्या असलेल्या आपल्याला आढळतात. ठीक आहे. त्यानंतर डिलिगेशन. डिलिगेशन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं काय असतं हे आपण समजून घ्यायचंय. आणि डिलिगेटेड लेजिस्लेशन नावाची एक गोष्ट असते, ज्याला आपण सबऑर्डिनेट लेजिस्लेशन असं म्हणतो, ज्यालाच आपण एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेशन पण म्हणतो. ती गोष्ट आणि डिलिगेशन ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जे डिलिगेटेड लेजिस्लेशन आहे ते आपण आपल्या बेसिक लक्ष्मीकांतच्या पॉलिटीमध्ये बघू, पण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं डिलिगेशन काय असतं ते आता इथं बघण्याचा प्रयत्न करू. तर डिलिगेशन मध्ये दोन गोष्टी ट्रान्सफर करता येत नाही.
पहिली गोष्ट फायनल अथॉरिटी आणि दुसरी गोष्ट अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे वाक्य परीक्षेला विचारू शकतात की डिलिगेशनच्या अंतर्गत तुम्हाला कुठल्या दोन गोष्टी ट्रान्सफर करता येणार नाहीत. एक, फायनल अथॉरिटी तुम्हाला ट्रान्सफर करता येणार नाही, आणि जी काय अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती सुद्धा तुम्हाला ट्रान्सफर करता येणार नाही. त्यानंतर डिलिगेशन आणि डिसेंट्रलायझेशन ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता आयोगाने सिलेबसमध्ये मेन्शन करताना सुद्धा डिसेंट्रलायझेशन अँड डिलिगेशन असा एकच शब्द मेन्शन केलेला आहे. तर ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. किंवा मराठीमध्ये त्यानं म्हटलंय विकेंद्रीकरण व प्रदत्तीकरण. तर तसं का म्हटलंय, तर त्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत म्हणून तसं सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर आयोगाला तो जो एक्झाम सेटर आहे तो डायरेक्ट म्हणू शकतो की डिसेंट्रलायझेशन आणि डिलिगेशन ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. तर ते वाक्य आपण चूक म्हणायचं. डिसेंट्रलायझेशन आणि डिलिगेशन ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण बघितलं डिसेंट्रलायझेशन मध्ये डिसिजन मेकिंगची पॉवर ट्रान्सफर केली जाते किंवा वेस्टिंग ऑफ डिसिजन मेकिंग पॉवर इन फील्ड ऑफिसेस, ह्याला आपण डिसेंट्रलायझेशन म्हणतो. आणि डिलिगेशन मध्ये फायनल अथॉरिटी किंवा अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी ट्रान्सफर करता येत नाही. ठीक आहे. आणि डिलिगेशनची काही उदाहरणं आहेत. ठीक आहे. किंवा डिलिगेशन, डिसेंट्रलायझेशन, डिकन्सन्ट्रेशन आणि डिव्होल्युशन ह्या 4 शब्द आहेत. त्यात आपल्या सिलेबसला डिलिगेशन आणि डिसेंट्रलायझेशन आहे. तर लक्ष्मीकांतच्या त्या पुस्तकामध्ये काही उदाहरणं दिलेले आहेत. तर तो तुम्हाला या साईडला 4 नावं देऊ शकतो. डिलिगेशन, डिसेंट्रलायझेशन, डिकन्सन्ट्रेशन आणि डिव्होल्युशन, आणि दुसऱ्या बाजूला त्याची उदाहरणं देऊ शकतो. तर लक्षात असू द्या, डिसेंट्रलायझेशनचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे आपलं 73 आणि 74वी घटना दुरुस्ती, ज्याला आपण पंचायती राज सिस्टीम असं देखील म्हणतो. तर डिसेंट्रलायझेशनचं महत्वाचं उदाहरण पंचायत राज सिस्टीम. डिकन्सन्ट्रेशन, परत एकदा डिकन्सन्ट्रेशन आणि डिव्होल्युशन ह्या दोन फॅक्ट आपल्या सिलेबसला धरून नाहीत, पण जरी क्वेश्चन आला तरी आपल्याला माहित असावं म्हणून आपण बघूया ते काय आहे. डिकन्सन्ट्रेशन, ऑफिस ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर, आपल्याला कळतं बघा की बऱ्यापैकी त्या जिल्ह्यातल्या सगळ्या पॉवर्स ह्या एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेल्या आढळतात. डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या हातात सगळ्या गोष्टी असतात. तो पूर्ण जिल्हा स्वतः हँडल करत असतो. त्यामुळं डिकन्सन्ट्रेशनचं उदाहरण म्हणजे ऑफिस ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर. त्यानंतर चौथी गोष्ट आहे डिव्होल्युशन. डिव्होल्युशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ अथॉरिटी फ्रॉम सेंटर टू स्टेट. सेंटरकडून स्टेटकडं अथॉरिटीचं ट्रान्सफर करणं ह्याला आपण डिव्होल्युशन असं म्हणतो. तर 4 गोष्टी, डिलिगेशन, डिसेंट्रलायझेशन, डिकन्सन्ट्रेशन आणि डिव्होल्युशन ह्या 4 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. डिलिगेशन म्हणजे काय, डिलिगेशन मध्ये एखादी गोष्ट दुसऱ्याकडून करून घेतली जाते, पण त्याच्या अंतर्गत फायनल अथॉरिटी किंवा अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी ट्रान्सफर केली जात नाही. डिसेंट्रलायझेशन म्हणजे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती म्हणजेच आपलं पंचायती राज. डिकन्सन्ट्रेशन त्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे ऑफिस ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर. चौथी गोष्ट डिव्होल्युशन, त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे ट्रान्सफर ऑफ अथॉरिटी फ्रॉम सेंटर टू स्टेट. तर डिव्होल्युशन मध्ये अथॉरिटी ट्रान्सफर होते, डिलिगेशन मध्ये होत नाही. डिसेंट्रलायझेशन मध्ये डिसिजन मेकिंग पॉवर ट्रान्सफर होते, पण डिलिगेशन मध्ये फायनल अथॉरिटी किंवा अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी ट्रान्सफर होत नाही. तर ह्या 4 गोष्टीतले त्यातल्या त्यात तुम्ही डिलिगेशन आणि डिसेंट्रलायझेशन मधला फरक तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघूया वेगवेगळे टाईप आहेत डिलिगेशनचे. तर पहिला टाईप आहे डाऊनवर्ड, अपवर्ड आणि साईडवर्ड. ठीक आहे. तुम्हाला कुठले टाईप आहेत एवढंच माहित असायला पाहिजे. त्याच्या अंतर्गत अजून काय येतं, परत हा क्वेश्चन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या व्यक्तीला माहित असणं अपेक्षित आहे. एमपीएससीच्या मेन्स अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला माहित असणं अपेक्षित नाही. मी तुम्हाला दिलेली पीडीएफ एकदा स्कॅन करा, बऱ्यापैकी तुमच्या गोष्टी क्लिअर होतील. पहिला टाईप डाऊनवर्ड, अपवर्ड अँड साईडवर्ड. दुसरा टाईप आउटवर्ड डिलिगेशन. तर डिलिगेशनलाच आपण आउटवर्ड डिलिगेशन नावाचा एक टाईप त्याचा आहे. तिसरा आहे परमनंट डिलिगेशन किंवा अँड टेम्पररी डिलिगेशन. तर टेम्पररी डिलिगेशन, शक्यतो डिलिगेशन हे टेम्पररी असतं. जर तुमची एखाद्या गोष्टीसाठी खूप गरज असेल तर ती गोष्ट डिलिगेट केली जाते आणि ते टास्क कंप्लीट झाल्यानंतर परत त्या व्यक्तीकडून ते टास्क कंप्लीट करून घेतल्यानंतर ते रिटर्न घेतलं जातं आणि त्या व्यक्तीचा जे काही खालच्या ऑफिसेस आहेत त्यांचा आणि वरच्या अथॉरिटीचा परत जास्त संबंध येत नाही. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक टास्क साठीच आपण पॉवर डिलिगेट करतो.
ठीक आहे. तर जर परीक्षेला वाक्य आलं की युजली डिलिगेशन इज टेम्पररी इन नेचर, तर हे वाक्य आपण बरोबर म्हणायचं. आणि तो जर म्हणला युजली डिलिगेशन इज परमनंट इन नेचर, तर ते वाक्य चूक म्हणायचं. तर युजली डिलिगेशन हे टेम्पररी असतं, युजली डिलिगेशन हे पार्शियल असतं. ठीक आहे. पूर्णपणे डिलिगेशन ट्रान्सफर केलं जात नाही, तर ते पार्शियली ट्रान्सफर केलं जातं. तर परत एकदा, युजली डिलिगेशन इज पार्शियल इन नेचर हे वाक्य बरोबर. ते फुल्ली डिलिगेशन ऑफ पॉवर होत नाही, माहित असावं. आणि समजा फुल डिलिगेशन ऑफ पॉवर झालंच, तर त्याला आपण अल्टर इगो असं म्हणतो. लक्षात असू द्या, जर डिलिगेशन ऑफ पॉवर हे फुल्ली झालं, तर त्याला अल्टर इगो नावाचा एक शब्द सायंटिस्ट लोकांनी किंवा त्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या थिंकरने वापरलेला आपल्याला आढळतो, अल्टर इगो. त्यानंतर डिलिगेशनचा पुढचा टाईप आहे कंडिशनल आणि अनकंडिशनल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे फॉर्मल अँड इनफॉर्मल. त्यानंतर पुढचा आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट किंवा इंटरमिडिएट, डायरेक्ट अँड इंटरमिडिएट. तर युजली डिलिगेशन इज डायरेक्ट इन नेचर. डायरेक्टली ते एखादी गोष्ट डिलिगेट केली जाते. ठीक आहे. परत एकदा महत्वाचे वाक्य सांगतो परीक्षेच्या दृष्टिकोनातनं. डिलिगेशनच्या अंतर्गत फायनल अथॉरिटी किंवा अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी डिलिगेट केली जात नाही. डिलिगेशन आणि डिसेंट्रलायझेशन ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डिसेंट्रलायझेशनचं उत्तम उदाहरण म्हणजे पंचायती राज. डिकन्सन्ट्रेशन म्हणजे आपलं कलेक्टरचं ऑफिस. डिव्होल्युशन म्हणजे अथॉरिटी सेंटरकडून स्टेटकडे ट्रान्सफर केली जाणं, हे डिव्होल्युशनच्या अंतर्गत येतं. त्यानंतर डिलिगेशनचे महत्वाचे टाईप डाऊनवर्ड, अपवर्ड, साईडवर्ड. दुसरा आउटवर्ड डिलिगेशन. तिसरा परमनंट अँड टेम्पररी. चौथा फुल अँड पार्शियल. पाचवा कंडिशनल अँड अनकंडिशनल. सहावा फॉर्मल अँड इनफॉर्मल. आणि सातवा डायरेक्ट अँड इंटरमिडिएट. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, डिलिगेशन हे युजली टेम्पररी असतं, डिलिगेशन हे युजली पार्शियल असतं, डिलिगेशन हे युजली डायरेक्ट असतं. तर हे तीन महत्वाचे वाक्य तुम्ही लिहून घ्या किंवा तिथं त्या त्या शब्दांना मी रेड कलरनं रेड पेननं रेड केलेलं आहे. तर त्या रेड करण्यामागचा अर्थ आहे की डिलिगेशन हे युजली टेम्पररी असतं, पार्शियल असतं आणि डायरेक्ट असतं. आणि समजा डिलिगेशन जर फुल्ली केलं असेल, तर त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकरनं अल्टर इगो नावाची टर्म वापरली आपल्याला आढळते. तर इथं आपला चौथा कन्सेप्ट संपतो. न्यू पब्लिक मॅनेजमेंट, सिव्हिल सोसायटी, डिसेंट्रलायझेशन आणि डिलिगेशन ह्या 4 टर्म आपण शिकलो. आता पुढची टर्म आहे ई गव्हर्नन्स. ठीक आहे. तर ई गव्हर्नन्स, जस्ट अ मिनिट. ठीक आहे. भारतामध्ये ई गव्हर्नन्स वरती किंवा नरेंद्र मोदी स्वतः ई गव्हर्नन्स वरती खूप जास्त बोलताना आपल्याला आढळतात. तर नेमकं ठीक आहे, तर ई गव्हर्नन्स नेमकं काय आहे ते आपण बघूया. भारतामध्ये सेकंड ARC किंवा सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन स्थापन करण्यात आलं होतं 2005 ला. वीरप्पा मोईली त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी खूप सारे रिपोर्ट दिले होते. त्यातला एक रिपोर्ट हा ई गव्हर्नन्स बद्दल बोलतो. तर त्या रिपोर्टचं नाव होतं प्रोमोटिंग ई गव्हर्नन्स द स्मार्ट वे फॉरवर्ड 2008. तर हा रिपोर्ट त्यांनी, कमिटी 2005 ची होती आणि 2008 मध्ये त्यांनी रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टचं नाव होतं प्रोमोटिंग ई गव्हर्नन्स द स्मार्ट वे फॉरवर्ड. आणि ब्रॅकेटमध्ये मी 2008 ला लिहिलंय, तर ते 2008 ला तो रिपोर्ट त्यांनी दिला होता. आणि त्याच्यामध्ये स्मार्ट नावाचा शब्द आहे, त्याचा लॉंग फॉर्म असा आहे सिंपल, मॉरल, अकाउंटेबल, रिस्पॉन्सिव्ह आणि ट्रान्सपरंट. लक्षात असू द्या. सेकंड ARC 2005, 2008 ला एक रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टचं नाव प्रोमोटिंग ई गव्हर्नन्स द स्मार्ट वे फॉरवर्ड 2008. आणि स्मार्टचा अर्थ आहे सिंपल, मॉरल, अकाउंटेबल, रिस्पॉन्सिव्ह आणि ट्रान्सपरंट. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं ई गव्हर्नन्स प्रोजेक्ट. वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे ई गव्हर्नन्स प्रोजेक्ट आहेत. लक्ष्मीकांतमध्ये ॲज इट इज याचा मी रेफरन्स सापडतो आणि जी आपल्याला आयोगानं देखील या अगोदर हे प्रोजेक्ट परीक्षेला विचारलेले आहेत. पहिलं बघा, ई सेवा. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं तेही सांगेन मी थोड्या वेळाने. ई सेवा आंध्र प्रदेशचा प्रोजेक्ट आहे. भूमी कर्नाटक, ज्ञानदूत मध्य प्रदेश, लोकवाणी उत्तर प्रदेश, फ्रेंड्स केरला, ई मित्र राजस्थान. ठीक आहे. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं बघू. सध्याच्या घडीला भारतामधलं आंध्र प्रदेश हे राज्य सेवा देण्याच्या बाबतीत टॉपला आहे. तर ई सेवा नावाचा प्रोजेक्ट जो आहे तो आंध्र प्रदेशचा आहे. त्यानंतर भूमी
तर भूमी लक्षात असू द्या, कर्नाटकची भूमी चांगली आहे. ठीक आहे, तर भूमी कर्नाटक. ज्ञानदूत मध्य प्रदेशचे लोक न या शब्दाला ज्ञान असं म्हणतात बघा, तर मध्य प्रदेश ज्ञानदूत. लोकवाणी उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त लोक आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टला नाव काय दिलं, लोकवाणी. त्यानंतर केरळामध्ये फ्रेंड्स, केरळामधले सगळे लोक एकमेकाचे मित्र समजतात असं लक्षात असू द्या, फ्रेंड्स केरळा. आणि ई मित्रा, तर राजस्थानचे एक टीचर होते बघा, दिल्लीमध्ये ते फिलॉसॉफीचा ऑप्शनल शिकवतात, तर ते मित्रा राजस्थानचे आहेत असं मी लक्षात ठेवलं. तर ई मित्रा राजस्थान. परत एकदा रिवाइज करतो. ई सेवा आंध्र प्रदेश, भूमी कर्नाटकची, ज्ञानदूत मध्य प्रदेश, लोकवाणी उत्तर प्रदेशची, फ्रेंड्स केरला आणि मित्र राजस्थानचे. ठीक आहे, तर हे प्रोजेक्ट तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात जोड्या लावायला. त्यानंतर पुढचं बघू, DARPG डिपार्टमेंट ऑफ रिड्रेसल अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस प्लस डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्लस कोणतंही एक राज्य, हे तिघं मिळून नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स 1997 पासून दरवर्षी राबवतात. लक्षात असू द्या, नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स 1997 पासून दरवर्षी डिपार्टमेंट ऑफ रिड्रेसल अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस, डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कोणतंही एक राज्य, हे तिघं मिळून 1997 पासून दरवर्षी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स राबवतात. आता करंटच्या दृष्टिकोनातनं मागच्या वर्षीची कुठं झालती किंवा 2021ची कुठं होणार आहे हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. जर परिक्रमा वाचताना तुमच्या डोळ्याखाली ती फॅक्ट आली तर लागलीच ती तिथं तुम्ही लिहून ठेवणं अपेक्षित आहे. आणि त्या वर्षीची नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्सची थीम काय होती ती पण तुम्ही तिथं मेन्शन करणं अपेक्षित आहे. जर कोण टेक्नोसिव्ही असतील तर त्या लोकांनी ग्रुपला ती टाकली तरी काय हरकत नाही. तर दरवर्षीची थीम ऍटलीस्ट 2021ची काय आहे आणि ती कुठं भरली होती हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स 1997 पासून दरवर्षी DARPG डिपार्टमेंट ऑफ IT आणि कोणतंही एक राज्य, हे तिघं मिळून नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स भरवतात. ठीक आहे, त्यानंतर इंटरॅक्शन इन ई गव्हर्नन्स. तर ई गव्हर्नन्स मध्ये 4 प्रकारचे इंटरॅक्शन्स असतात. पहिलं असतं G2C म्हणजे गव्हर्नमेंट टू सिटीजन. तर याच्यामध्ये आता आपण ऐकतो बघा, नरेंद्र मोदी परत म्हणत असतात बघा की आपल्याला आपलं गव्हर्नमेंट हे सिटीजन फ्रेंडली बनवायचंय. ह्याचा अर्थ काय, आपल्याला गव्हर्नमेंटला सिटीजन पर्यंत पोहोचवायचंय. मग आणि त्याचा मोड कुठला आहे, मग ई गव्हर्नन्स आहे. त्यामुळं इंटरॅक्शन इन ई गव्हर्नन्स मधला पहिली गोष्ट येते गव्हर्नमेंट टू सिटीजन, दुसरी गोष्ट येते गव्हर्नमेंट टू बिझनेस, तिसरी गोष्ट येते गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आणि चौथी गोष्ट येते गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. तर तुम्हाला हे 4 टाईप माहित असावे, गव्हर्नमेंट टू सिटीजन, गव्हर्नमेंट टू बिझनेस, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. तर ह्याचे 4 इंटरॅक्शन आहेत, एवढंच तुम्हाला माहित असावं. त्याच्या अंतर्गत अजून काय येतं आपल्या MPSCच्या विद्यार्थ्याला माहित असणं अपेक्षित नाही. ठीक आहे, टिल तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्या त्या PDF मध्ये मी त्या गोष्टी लक्ष्मीकांत मधल्या सगळ्या शेअर केलेल्या आहेत. नेक्स्ट पुढची गोष्ट आहे ई गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह. तर मला महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ई गव्हर्नन्सच्या इनिशिएटिव्ह वाटल्या ते मी तिथे मेन्शन केलेले आहेत. भारतामध्ये 1999 मध्ये मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी स्थापना करण्यात आली. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्मार्ट गव्हर्नमेंट NISG, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्मार्ट गव्हर्नमेंट NISG 2002 मध्ये हैदराबाद इथे स्थापन करण्यात आली. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची फॅक्ट, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्मार्ट गव्हर्नमेंट NISG 2002 हैदराबाद इथं स्थापना झाली. त्यानंतर नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन 2006चा आहे, कधीचा आहे पण लक्षात असू द्या. नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन 2006, याच्या अंतर्गत 31 मिशन मोड प्रोजेक्ट येतात. नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन 2006 याच्या अंतर्गत 31 मिशन मोड प्रोजेक्ट येतात. त्यानंतर चौथी गोष्ट नॅशनल पॉलिसी ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर ही 2012ला आलेली आढळते. आणि याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लेटेस्ट पॉलिसी आलेली नाही. जर आलेली असेल तर एक 4 दिवसांनी आपण पब्लिक पॉलिसी नावाचा एक टॉपिक घेऊ, त्याच्यामध्ये आपण
जेवढ्या जेवढ्या लेटेस्ट पॉलिसीज आहेत त्याचा अभ्यास करू आणि GS2, GS3 आणि GS4 ह्या तिन्ही GS मध्ये ह्या पब्लिक पॉलिसी आपल्याला आलेल्या आढळतात. त्यामुळे पब्लिक पॉलिसी हा टॉपिक फक्त GS2 परता मर्यादित राहत नाही, तर तो 2, 3 आणि 4 ह्या तिन्ही GS ला टच करताना आपल्याला आढळतो. त्यामुळे लक्षात असू द्या, पब्लिक पॉलिसी. ठीक आहे, पब्लिक पॉलिसी आपण 4 दिवसांनी ज्यावेळेस डिस्कस करू त्यावेळेस GS2, 3, 4 तिन्हीचा अँगलनं तो पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. त्यानंतर बघा, परत एकदा रिवाइज करतो. ई गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह 1999 ला मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आलं. 2002 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्मार्ट गव्हर्नमेंट NISG हैदराबादला आलं. 2006 मध्ये आपण नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन आणला. त्याच्या अंतर्गत 31 मिशन मोड प्रोजेक्ट येतात आणि 2012 मध्ये आपण नॅशनल पॉलिसी ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घेऊन आलो आणि त्याच्या अंतर्गत काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पब्लिक पॉलिसी करताना नक्की बघू. त्यानंतर पुढे बघा, ई ऑफिस काय आहे बघा, नॅशनल मिशन मोड प्रोजेक्ट आहे. तो नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन जो आपला 2006चा होता त्याच्या अंतर्गत ई ऑफिस नावाचा एक कन्सेप्ट येतो. ती राबवण्याचं काम DARPG, त्याच्यासाठी नोडल एजन्सी म्हणून डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस, DARPG डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हन्सेसच्या अंतर्गत किंवा हे नोडल एजन्सी म्हणून ई ऑफिससाठी काम करते. त्यानंतर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर हे ई ऑफिसचं इम्प्लिमेंटेशन करताना आपल्याला आढळतं. थोड्याशा गोष्टी टेक्निकल आहेत, थोडंसं इंग्लिश शब्द अवघड आहेत. ओके, आणि याच्यापेक्षा अवघड मराठी शब्द आहेत. त्यामुळं ज्या गोष्टी इंग्लिशमध्ये सोप्या आहेत त्या इंग्लिशमध्ये करायच्या, ज्या गोष्टी मराठीत सोप्या आहेत त्या मराठीतून करायच्या. ठीक आहे, परत एकदा रिवाइज करतो. ई ऑफिस नॅशनल मिशन मोड प्रोजेक्ट आहे. नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅनच्या अंतर्गत ते काम करतं. DARPG डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस हे ई ऑफिससाठी नोडल एजन्सी म्हणून काम करतं आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर याच्या थ्रू ई ऑफिसचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर पुढची एक फॅक्ट आहे, मास्टर ई गव्हर्नन्स ट्रेनिंग प्लॅन अंडर नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन. तर हा कुणाद्वारे राबवला जातो? डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स इन कन्सल्टेशन विथ डायटी अँड DOPT. तर डायटी म्हणजे काय? डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि DOPT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग. ठीक आहे, तर लक्षात असू द्या, मास्टर ई गव्हर्नन्स ट्रेनिंग प्लॅन अंडर नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन 3 लोकांच्या द्वारे राबवला जातो. डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस, डायटी आणि DOPT. तर ओव्हरऑल इथं आपला 5वा कन्सेप्ट ई गव्हर्नन्सचा संपतो. परत एकदा ई गव्हर्नन्स मी रिवाइज करतो. ई गव्हर्नन्स सेकंड ARC एक रिपोर्ट दिला, प्रमोटिंग ई गव्हर्नन्स द स्मार्ट वे फॉरवर्ड. स्मार्ट म्हणजे सिंपल, मॉरल, अकाउंटेबल, रिस्पॉन्सिव्ह आणि ट्रान्सपरंट. आणि त्यांनी ई गव्हर्नन्स प्रोजेक्ट, त्याच्यानंतर ई गव्हर्नन्स प्रोजेक्ट महत्वाचे, ई सेवा आंध्रा, भूमी कर्नाटक, ज्ञानदूत मध्य प्रदेश, लोकवाणी उत्तर प्रदेश, फ्रेंड्स केरला आणि ई मित्रा राजस्थानचा. त्यानंतर 1997 पासून नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स राबवली जाते दरवर्षी. त्याची थीम काय आहे, ती कुठं झाली हे तुम्ही स्वतः लिहून ठेवावं. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस प्लस डिपार्टमेंट ऑफ IT प्लस कुठलंही एक राज्य, हे 3 जण मिळून नॅशनल कॉन्फरन्स दरवर्षी ई गव्हर्नन्ससाठी राबवतात किंवा आयोजित करतात. त्यानंतर ई गव्हर्नन्स मधले 4 महत्वाचे इंटरॅक्शन्स, गव्हर्नमेंट टू सिटीजन, गव्हर्नमेंट टू बिझनेस, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय. त्यानंतर ई गव्हर्नन्सच्या इनिशिएटिव्ह 1999 ला मिनिस्ट्री ऑफ IT आलं. 2002 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्मार्ट गव्हर्नमेंट आलं हैदराबाद इथं. त्यानंतर 2006 मध्ये नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन आला. त्यानंतर नॅशनल पॉलिसी ऑन IT 2012 ची आहे. त्यानंतर ई ऑफिस नॅशनल मिशन मोड प्रोजेक्ट आहे, जो नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅनच्या अंतर्गत काम करतो. त्याच्यासाठी नोडल एजन्सी म्हणून डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस हे काम करतं. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या माध्यमातून ई ऑफिस इम्प्लिमेंट केलेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर पुढची फॅक्ट आहे, मास्टर ई गव्हर्नन्स ट्रेनिंग प्लॅन अंडर नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन. तर डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस
डायटी आणि डीओपीटी या तिघांच्या माध्यमातून हा मास्टर ई गव्हर्नन्स ट्रेनिंग प्लॅन राबवलेला आपल्याला आढळतं. तर इथं महत्वाच्या 5 कन्सेप्ट आपल्या संपतात. नवीन सार्वजनिक व्यवस्थापन क्रिस्टोफर हुड बघितला होता. त्यानंतर नागरी संस्था हेगल बघितला होता. डिसेंट्रलायझेशन लॅटिन वर्ड बघितलं होतं. त्यानंतर डिलिगेशन त्याच्यामधल्या बघितलं की फायनल अथॉरिटी किंवा फायनल रिस्पॉन्सिबिलिटी डिलिगेट केली जात नाही. त्याच्यानंतर ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण ई गव्हर्नन्स बघितलं. त्यात सेकंड ERCचा रिपोर्ट बघितला. वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट बघितले. त्याच्यातले महत्त्वाचे इंटरॅक्शन बघितल्या आणि ई गव्हर्नन्सच्या इनिशिएटिव्ह पण आपण बघितल्या. नेक्स्ट, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असावं सगळ्यांना. नेक्स्ट आहे दृष्टिकोन किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये अप्रोचेस म्हणतो. 2 अप्रोच आपल्याला बघायचे आहेत. एक पहिला अप्रोच आहे बिहेवियरल अप्रोच आणि दुसरा अप्रोच आहे तो सिस्टम अप्रोच. तर बिहेवियरल अप्रोच म्हणजे काय असतं बघा. हर्बर्ट सायमन बिहेवियरल अप्रोचलाच आपण मराठीमध्ये वर्तणुकात्मक दृष्टिकोन, ठीक आहे, मराठीतच अवघड वाटतंय ते, इंग्लिशमध्ये सोपं आहे बिहेवियरल अप्रोच, किंवा तुम्ही मराठी माध्यमातून असाल तर तुम्हाला ते सोपं वाटेल, वर्तणुकात्मक दृष्टिकोन. तर हा काय सांगतं बघा. हर्बर्ट सायमन नावाच्या एका व्यक्तीनं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर. तर ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर पासून पुढे मग बिहेवियरल अप्रोचचा उगम झालेला आपल्याला आढळतो. लक्षात असू द्या, हर्बर्ट सायमन त्यांचं पुस्तक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर. आणि ह्या बिहेवियरल अप्रोच ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियरमध्येच बिहेवियर अप्रोचचा कुठंतरी इनिशिएशन झालेलं आपल्याला आढळतं. हर्बर्ट सायमन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर. त्यानंतर बिहेवियरल अप्रोच ह्यालाच आपण सोशिओ सायकोलॉजिकल अप्रोच किंवा न्यू ह्युमन रिलेशन अप्रोच असं देखील म्हणतो. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं की तो डायरेक्ट खाली तुम्हाला विचारेल की बिहेवियरल अप्रोचला खालीलपैकी कोणत्या कोणत्या नावाने ओळखलं जातं. तर पहिला आहे सोशिओ सायकोलॉजिकल अप्रोच आणि दुसरा आहे न्यू ह्युमन रिलेशन अप्रोच. ठीक आहे. त्यानंतर बघा, ह्या बिहेवियरल अप्रोचचा उद्देश काय असतो किंवा त्याचं एम काय असतं. सायंटिफिक स्टडी ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर, म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये एखाद्या संस्थेमध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचं बिहेवियर कसं आहे, त्यांच्या सोबत कसं बिहेव केल्यानंतर ते कसं रिस्पॉन्स करतात, ह्या सगळ्या गोष्टी ह्या बिहेवियरल अप्रोचमध्ये बघितल्या जातात. एक जनरल जर उदाहरण द्यायचं झालं तर बिहेवियरल अप्रोच म्हणजे काय येतं माहितीये का. बिहेवियरल इकॉनॉमिक्ससाठी मागच्या 2018 का 2019ला एका व्यक्तीला इकॉनॉमिक्सचा नोबेल प्राइज भेटला. तर तो सांगतो की त्या व्यक्तीने सांगितलं की प्रत्येक व्यक्तीचं गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. जर इकॉनॉमिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर आपण बघितलं एखाद्या गोष्टीवरती जर 1000 रुपये प्राइस लिहिला असेल तर ती गोष्ट आपल्याला थोडीशी महाग वाटते. पण त्याच गोष्टीवरती जर 999 लिहिलं असेल तर ती तुलनेनं गोष्ट आपल्याला स्वस्त वाटते. त्यामुळे आपण लोक ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट करतात किंवा एखादी गोष्टीची प्राइस सांगतात त्यावेळेस ती प्राइस लिहिताना कशी लिहितात, 999 लिहितात, 1000 नाही लिहित. तर 1 रुपया खूप मोठी गोष्ट नाहीये. पण बिहेवियरल अप्रोच म्हणजे त्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे. तर हा बिहेवियरल अप्रोच हर्बर्ट सायमन यांनी पहिल्यांदा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियरच्या पुस्तकामध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न केला. ह्यालाच आपण सोशिओ सायकोलॉजिकल अप्रोच म्हणतो, कारण हे सोसायटी आणि प्रत्येकाच्या सायकोलॉजीला कुठंतरी टच करतो हा अप्रोच. आणि एकदा तुमच्या सायकोलॉजीला एखाद्या गोष्टीने टच केलं का ती गोष्ट तुम्ही ऍक्सेप्ट करायला इझिली तुम्ही तयार होता. त्यामुळं बिहेवियरल अप्रोचलाच आपण सोशिओ सायकोलॉजिकल अप्रोच असं देखील म्हणतो. ह्यालाच आपण न्यू ह्युमन रिलेशन अप्रोच म्हणतो. परत एकदा, जर तुम्ही अशा प्रकारे तुमचं बिहेवियर असेल तर ह्युमन रिलेशन चांगल्या प्रकारे तयार होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळं बिहेवियरल अप्रोचलाच आपण सोशिओ सायकोलॉजिकल अप्रोच किंवा न्यू ह्युमन रिलेशन अप्रोच असं देखील म्हणताना आपल्याला आढळतं. नेक्स्ट पुढे बघूया. याच्या अंतर्गत सायंटिफिक स्टडी ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर स्टडी केलं जातं. बिहेवियरल अप्रोचमध्ये सायंटिफिक स्टडी ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर स्टडी केलं जातं. ह्याचे 2 महत्वाचे फीचर्स, खूप जास्त फीचर आहेत पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे 2 मला वाटले. पहिलं, इट एम्फसाइजेस ऑन इनफॉर्मल रिलेशन. इनफॉर्मल ह्या शब्दाला अंडरलाईन करा. इनफॉर्मल रिलेशनवरती ते एम्फसाइज करतं, भर देतं. अँड कॉमन पॅटर्न अमॉंग पीपल वर्किंग इन ऑर्गनायझेशन, म्हणजे
बिहेवियरल अप्रोचच्या दोन गोष्टीवरती भर आहे. एक इनफॉर्मल रिलेशन आणि दुसरं कॉमन पॅटर्न अमॉंग पीपल वर्किंग इन ऑर्गनायझेशन. तर एका ऑर्गनायझेशन मध्ये जर खूप सारे एम्प्लॉई काम करत असतील तर त्यांचं कॉमन पॅटर्न कसा आहे बिहेव करण्याचा किंवा काम करायचा, तर त्या कॉमन पॅटर्नला बघून एखादी पॉलिसी किंवा एखादी गोष्ट तयार केली जाते आणि मग ती सांगितली जाते. आता फॉर एक्झाम्पल ह्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे आपलं नरेंद्र मोदी सरकार. ते सगळ्या लोकांचं बिहेवियर बघतं आणि त्या त्या लोकांना जे अपेक्षित आहे ते ते लोकांकडून करून घेतात ते लोक. सगळ्यात त्याचं नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटची सगळ्यात चांगली योजना म्हणजे स्वच्छ भारत अभियान. याच्या अंतर्गत त्यांनी एकच केलं, त्यांनी वेगळं काही सांगितलं नाही, फक्त लोकांचा बिहेवियर चेंज करण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्याला आढळतं की स्वच्छ भारत मोहिमेच्या अंतर्गत खूप मेजर ट्रान्सफॉर्मेशन झालं. असं नाही नरेंद्र मोदींनीच ती योजना आणली, त्याच्या अगोदर त्याच्यासाठी राजीव गांधींच्या काळापासून प्रयत्न केले गेले होते. पण ज्या वेळेनं नरेंद्र मोदी सरकारने ती योजना बिहेवियरल अप्रोचचा भाग बनवली, नरेंद्र मोदी सरकारने ते लोकांना सांगितलं की ही स्वच्छता ही तुमच्या दैनंदिन जीवनाची आवश्यक गोष्ट आहे आणि ती तुमच्या बिहेवियरचा पार्ट आहे. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की ती तुमच्या आयुष्याचं एक अभिन्न म्हणजे ते तुमच्या आयुष्याशी रिलेटेड गोष्ट आहे, त्यावेळेस ती लोकांना ती खूप चांगल्या प्रकारे अपील झाली. आणि त्याला आपण दिसतं की जे 43% किंवा लेस दॅन 40% सॅनिटायझेशन होतं ते वाढून 2018 मध्ये 63 पर्यंत गेलेलं किंवा 2019 मध्ये 63% पर्यंत सॅनिटायझेशन किंवा स्वच्छता वाढलेली आपल्याला आढळते. तर बिहेवियरल अप्रोच हा स्वच्छ भारत अभियान मोहिमेमध्ये खूप चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केलेला आपल्याला आढळतो. तर परत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आणि दुसरं फीचर आहे बिहेवियरल अप्रोचचं युनिव्हर्सल अप्रोच. ह्याच्यामध्ये युनिव्हर्सल अप्रोच असणं गरजेचं आहे. एखाद्या स्पेसिफिक घटकाला किंवा एखाद्या स्पेसिफिक सेक्शनला टार्गेट न करता ओव्हरऑल सगळ्या घटकांना ह्याच्यामध्ये समावेश केलं तर त्याला आपण बिहेवियरल अप्रोच म्हणू शकतो. परत एकदा बिहेवियरल अप्रोच मी रिवाइज करतो. हर्बर्ट सायमन नावाच्या व्यक्तीनं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर नावाचं एक पुस्तक लिहिलं. ठीक आहे, त्या पुस्तकामध्ये ह्या बिहेवियरल अप्रोचचा उगम झालेला आपल्याला आढळतो. त्यानंतर ह्या बिहेवियरल अप्रोचलाच आपण सोशिओ सायकोलॉजिकल अप्रोच किंवा न्यू ह्युमन रिलेशन अप्रोच असं देखील म्हणतो. ह्याचा उद्देश आहे सायंटिफिक स्टडी, ऑर्गनायझेशन बिहेवियरचं सायंटिफिक स्टडी करणं. ठीक आहे, याचे दोन महत्वाचे फीचर्स, याच्यामध्ये दोन गोष्टीवरती भर दिला जातो. एक इनफॉर्मल रिलेशन आणि कॉमन पॅटर्न. जे एखाद्या संस्थेमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये इनफॉर्मल रिलेशन कशा प्रकारचं आहे आणि त्यांचं काम करण्याचा कॉमन पॅटर्न काय आहे ह्या गोष्टीचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार एखादी पॉलिसी किंवा एखादं धोरण ठरवलं जातं. तर बिहेवियरल अप्रोच ह्या दोन गोष्टी महत्वाच्या. आणि ती पुढची गोष्ट महत्वाची, बिहेवियरल अप्रोच सगळ्यात महत्वाचं फीचर हे युनिव्हर्सल अप्रोच वरती भर देतं, म्हणजे सर्व घटकांना समावेश करून घेण्याचा बिहेवियरल अप्रोच प्रयत्न करतं. तर आपला पहिला अप्रोच बिहेवियरल अप्रोच इथं संपतो. त्यानंतर पुढे आहे सिस्टम अप्रोच. ठीक आहे, तर सिस्टम अप्रोचचं सुरुवात करतानाच लक्ष्मीकांत म्हटलेलं आहे, इट इज द मोस्ट कॉम्प्लिकेटेड अप्रोच इन द पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. तर ते खरंच खूप कॉम्प्लिकेटेड आहे. ज्यावेळेस मी वाचलं त्यावेळेस ते कॉम्प्लिकेटेड असल्याचं आढळलं. मी माझ्या एका पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा ऑप्शनल असलेल्या मित्राला कॉल केला आणि त्याला म्हणलं अरे सिस्टम अप्रोच नावाची गोष्ट मला एक्सप्लेन कर. तर त्याने इंटरव्ह्यू दिलेले UPSCचे, त्याला 289 मार्क आले होते पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनसाठी. तो म्हणला सिस्टम अप्रोच नावाची थिअरी मी फक्त आजपर्यंत पाठ केलेले, अजून मला तर ती काही समजलेली नाही. ठीक आहे, तर बघूया आपण आपल्या परीने जशी समजते त्या परीने आपण समजण्याचा प्रयत्न करू. सिस्टम अप्रोच. तर सिस्टम म्हणजे काय असतं बघा, सिस्टम हॅज डिफाईन्ड बाउंड्री थ्रू विच इट इंटरॅक्ट्स विथ इट्स एन्व्हायरमेंट. सिस्टीम ही एक अशा प्रकारची बाउंड्री असते ज्याच्या माध्यमातून ते त्याच्या आसपासच्या एन्व्हायरमेंटशी इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतं. नेमकं काय असतं पुढे पुढे जाऊ लक्षात येईल. एक्सटर्नल एन्व्हायरमेंट ऑफ सिस्टम इज कॉल्ड सुप्रा सिस्टीम. तर सिस्टमचे दोन प्रकार पडतात, इंटरनल सिस्टीम आणि एक्सटर्नल सिस्टीम. त्यातली जी एक्सटर्नल सिस्टीम असते त्याला आपण सुप्रा सिस्टीम असं म्हणतो किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असतं त्याला सुप्रा सिस्टीम म्हणतात. मी खाली सिस्टमचं एक डायग्राम काढलंय बघा. कुठलीही एखादी प्रोसेस असेल तर त्याला आपण इनपुट देतो, त्या इनपुट वरती काहीतरी प्रोसेस करतो आणि त्याच्यातून आपल्याला आउटपुट मिळतं.
आणि ह्या इनपुट पासून आउटपुट मिळण्यासाठी आपल्याला काहीतरी फीडबॅक द्यावा लागतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला इनपुट दिलं, त्याच्यावरती प्रोसेस केलं, तुम्हाला काहीतरी आउटपुट आलं, आउटपुट वरती जे काय आलं ते फीडबॅक आपण परत इनपुटला देतो आणि परत त्याच्यावरती प्रोसेस होतं, परत त्याच्यातून आउटपुट मिळतं, परत आउटपुट वरती आपण फीडबॅक देतो, ते फीडबॅक परत इनपुटला कनेक्ट केलं जातं आणि ही पूर्ण प्रोसेस कंटिन्युअसली चालत राहते. ह्याला आपण सिस्टम हा शब्द वापरतो आणि ह्या सिस्टमच्या बाहेर जो एक्सटर्नल पार्ट असतो त्याला आपण इन्व्हायरमेंट म्हणतो किंवा ह्या एक्सटर्नल इन्व्हायरमेंटलाच आपण सुप्रा सिस्टम नावाचा शब्द वापरलेला आहे. तर सिस्टम आणि सुप्रा सिस्टम काय असतं ते बघा. सिस्टम इनपुट असतं, इनपुट दिल्यानंतर आपण त्याच्यावरती प्रोसेस करतो, प्रोसेस पासून एक आउटपुट मिळतं, आउटपुटचं फीडबॅक आपण परत इनपुटला देतो, परत इनपुट वरती प्रोसेस केलं जातं, परत आपल्याला आउटपुट मिळतं आणि ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू राहते. ह्याला आपण सिस्टम हा शब्द वापरतो आणि जे जे आपल्या सिस्टमच्या बाहेरचं एक्सटर्नल इन्व्हायरमेंट आहे त्याला आपण सुप्रा सिस्टम असं म्हणतो. त्यानंतर बघा, सिस्टमचे दोन महत्वाचे प्रकार पडतात, एक ओपन सिस्टम आणि दुसरी आहे क्लोज्ड सिस्टम. तर ओपन सिस्टम म्हणजे काय असते, सोशल आणि बायोलॉजिकल सिस्टम्स ह्या ओपन सिस्टम मध्ये येतात. लक्षात असू द्या, सोशल आणि बायोलॉजिकल सिस्टम ह्या ओपन सिस्टम मध्ये येतात आणि क्लोज सिस्टम मध्ये मेकॅनिकल आणि फिजिकल सिस्टम ह्या क्लोज सिस्टम मध्ये येतात. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं ओपन सोशल सिस्टम महत्वाची, कारण एखादी कुठलीही ऑर्गनायझेशन जी आहे ती ओपन सोशल सिस्टम ह्या तत्वावरती काम करत असते. परीक्षेला तुम्हाला क्वेश्चन येईल की कुठलीही ऑर्गनायझेशन खालीलपैकी कुठल्या तत्वावरती कुठल्या अप्रोचवरती काम करते, तर त्याचं उत्तर आहे ओपन सोशल सिस्टम. ठीक आहे, त्यानंतर पुढं सिस्टम अप्रोच टू द स्टडी ऑफ ऑर्गनायझेशन डेव्हलप्ड आफ्टर 1950, म्हणजे 1950 नंतर सिस्टम अप्रोच टू द स्टडी ऑफ ऑर्गनायझेशन हा डेव्हलप करण्यात आला आणि त्यालाच आपण मॉडर्न ऑर्गनायझेशन थिअरी असं सुद्धा म्हणतो. तर परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या दोन गोष्टी महत्वाच्या, सिस्टम अप्रोच ही गोष्ट 1950 नंतर डेव्हलप करण्यात आली आणि त्यालाच आपण आता मॉडर्न ऑर्गनायझेशन थिअरी असं देखील म्हणतो. परत रिपीट करतो, सिस्टम अप्रोच 1950 नंतर आणि त्यालाच आपण मॉडर्न ऑर्गनायझेशन थिअरी असं देखील म्हणतो. तर तुम्हाला क्वेश्चन येईल डायरेक्ट, खालीलपैकी कुठल्या गोष्टीला मॉडर्न ऑर्गनायझेशन थिअरी म्हणतात, आणि तो ऑप्शन देईल बिहेवियरल अप्रोच, सिस्टम अप्रोच, ह्युमन रिलेशन थिअरी आणि दुसरी काय आपली ब्युरोक्रॅटिक थिअरी. तर तुम्हाला माहित असावं मॉडर्न ऑर्गनायझेशन थिअरी हे सिस्टम अप्रोचला म्हटलं जातं, कारण ते मॉडर्न आहे, इनपुट दिलं जातं, प्रोसेस केली जाते, आउटपुट मिळतं, आउटपुट वरती पुन्हा फीडबॅक देऊन पुन्हा इनपुट दिलं जातं आणि ही प्रोसेस कंटिन्यूस चालू राहते. त्याला आपण मग मॉडर्न ऑर्गनायझेशन थिअरी असं म्हटलेलं आढळतं. नेक्स्ट आहे सिस्टम अप्रोच, ह्यालाच आपण सिच्युएशनल डिझाईन थिअरी देखील म्हणतो. दोन परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी, सिस्टम अप्रोचलाच आपण मॉडर्न ऑर्गनायझेशन थिअरी पण म्हणतो आणि सिस्टम अप्रोचलाच आपण सिच्युएशनल डिझाईन थिअरी असं देखील म्हणतो. ठीक आहे, परत एकदा सिस्टम अप्रोच रिवाइज करतो मी. सिस्टम हॅज अ डिफाईन्ड बाउंड्री थ्रू विच इट इंटरॅक्ट विथ इट्स इन्व्हायरमेंट. सिस्टमला एक डिफाईन्ड बाउंड्री असते आणि त्याच्या माध्यमातून ती त्याच्या इन्व्हायरमेंटशी इंटरॅक्ट करत असते. सिस्टम सुप्रा सिस्टम, सिस्टम म्हणजे इनपुट प्रोसेस आउटपुट फीडबॅक, परत इनपुट प्रोसेस फीडबॅक आउटपुट इनपुट प्रोसेस आउटपुट फीडबॅक इनपुट, ही प्रोसेस जी आहे त्याला आपण सिस्टम म्हणतो आणि एक्सटर्नल इन्व्हायरमेंट जे असतं सिस्टमच्या त्याला आपण सुप्रा सिस्टम हा शब्द वापरतो. सिस्टम दोन प्रकारचे असतात, ओपन सिस्टम आणि क्लोज सिस्टम. त्यातली ओपन सिस्टम म्हणजेच सोशल अँड बायोलॉजिकल सिस्टम आणि क्लोज सिस्टम म्हणजेच मेकॅनिकल अँड फिजिकल सिस्टम. ठीक आहे, तर मग आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तीन महत्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट, कुठलीही ऑर्गनायझेशन ही ओपन सोशल सिस्टम ह्या तत्वावरती काम करते. दुसरी गोष्ट, सिस्टम अप्रोच ही 1950 नंतर डेव्हलप झाली, त्यालाच आपण मॉडर्न ऑर्गनायझेशन थिअरी असं म्हणतो. आणि तिसरी गोष्ट, सिस्टम अप्रोचलाच आपण सिच्युएशनल डिझाईन थिअरी असं देखील म्हणतो. तर इथं आपल्या महत्वाचे दोन अप्रोचेस बिहेवियरल अप्रोच आणि सिस्टम अप्रोच संपतात. त्यानंतर पुढचा पार्ट थिअरीज, दोन महत्वाच्या थिअरी, पहिली आहे ब्युरोक्रॅटिक थिअरी आणि दुसरी आहे मानवी संबंध
सिद्धांत किंवा ह्युमन रिलेशन थेअरी, ज्याला आपण HRT असं देखील म्हणतो. तर बघूया पहिली थेअरी, ब्युरोक्रॅटिक थेअरी, नोकरशाही सिद्धांत. ब्युरोक्रासी हा शब्द बघा, ब्युरोक्रासी हा शब्द आपल्याला इंग्लिश ग्रामर मध्ये विचारला जातो. तर ब्युरोक्रासीची स्पेलिंग बघा, BUREAUCRACY, ब्युरोक्रासी. हा शब्द मिनिमम 5 वेळा तुम्ही हाताखालनं लिहून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला तिथं ब्युरोक्रासीची स्पेलिंग लिहिता येईल किंवा आयोगाने दिलेली तुम्हाला व्यवस्थित ओळखता येईल. ब्युरोक्रासी हा शब्द पहिल्यांदा विन्सेंट डी गॉर्नी, तर गोर्नी नावाच्या ह्या व्यक्तीनं ब्युरोक्रासी ही शब्द दिला. गोर्नी ब्युरोक्रासी, गोऱ्या लोकांची ब्युरोक्रासी भारी होती, तर गोर्नी ब्युरोक्रासी. ठीक आहे. हा फ्रेंच इकॉनॉमिस्ट होता, लक्षात असू द्या. गोर्नी नावाच्या फ्रेंच इकॉनॉमिस्टनं पहिल्यांदा ब्युरोक्रासी किंवा नोकरशाही हा शब्द कॉइन केला. दुसरी गोष्ट, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ब्युरोक्रासी बिगन विथ मॅक्स वेबर. तर एक जर्मन सोशॉलॉजिस्ट होते. काल आपण GS3 चा पेपर बघताना मॅक्स वेबर नावाचा एक सोशॉलॉजिस्ट बघितला होता, आणि मी तुम्हाला तिथे एक गोष्ट सांगितली होती की आपण उद्या ही गोष्ट बघूया, आणि तिथे एक रेफरन्स दिला होता. तिथे त्यानं पॉवर्टी बद्दल गोष्ट विचारली होती, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅक्स वेबर आणि इकॉनॉमिक्स किंवा मॅक्स वेबर आणि पॉवर्टी याचा ऍज काही संबंध नाही. त्यामुळे मॅक्स वेबर मी तिथं बाहेर काढला होता, आणि तिथं गुंडर मिंडर काहीतरी, मिंडल नावाचा एक व्यक्ती आणि आर्थर लेविस काहीतरी, असे 2 व्यक्ती उत्तर आपण लिहिलं होतं. तर हा मॅक्स वेबर काय आहे, काय सांगतो हे बघूया एकदा. तर नोकरशाही सिद्धांत पहिल्यांदा ब्युरोक्रेसीचा सिस्टमॅटिक स्टडी करण्याचा प्रयत्न ह्या मॅक्स वेबर ह्या व्यक्तीने दिला. हा जर्मन सोशॉलॉजिस्ट होता. आणि मॅक्स वेबरचं एक महत्वाचं वाक्य परत एकदा तुमच्या एस्से मध्ये तुम्ही लिहू शकता, किंवा तुम्ही तुमच्या परीक्षेला GS2 मध्ये विचारू शकतात, की हा मॅक्स वेबर म्हणायचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टिकोनातनं मॅक्स वेबरचं एक वाक्य होतं, जर तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन स्मूथली रन करायचं असेल, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन चांगल्या प्रकारे काम करावं, त्याची इफिशियन्सी वाढावी असं तुम्हाला वाटत असेल, तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते, आणि ती गोष्ट म्हणजे पनिशमेंट अँड रिवॉर्ड शुड गो हँड इन हँड. जर एखाद्या व्यक्तीनं चुकीचं काम केलं तर त्याला तुम्ही पनिशमेंट देणं अपेक्षित आहे. जर त्या व्यक्तीनं चांगलं काम केलं तर तुम्ही त्याला रिवॉर्ड देणं, तुम्ही त्याला बक्षीस देणं अपेक्षित आहे. आणि जर तुम्ही असं केलं तर कुठलंही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा कुठलंही प्रशासन व्यवस्था इफिशियंटली काम करू शकते, असं मॅक्स वेबर ह्या जर्मन सोशॉलॉजिस्टनं सांगितलं होतं. आणि त्याला धरूनच 2016च्या UPSC मेन्सला मॅक्स वेबरचं हे वाक्य आलं की पनिशमेंट अँड रिवॉर्ड शुड गो हँड इन हँड, डिस्कस दिस स्टेटमेंट. तर मग ते तुम्हाला मॅक्स वेबरनं म्हटलेलं माहित पाहिजे होतं, त्याला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा रेफरन्स देता आला पाहिजे होता. आणि जेवढं मी तुम्हाला आता सांगितलं तेवढे जरी 200 शब्द तुम्ही तिथे लिहिले असते तरी चांगले मार्क मिळू शकले असते. पण इट्स ओके, तो वेगळा भाग आहे. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनात महत्वाचं, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ब्युरोक्रासी बिगन विथ मॅक्स वेबर, जो जर्मन सोशॉलॉजिस्ट होता. तर ह्या मॅक्स वेबरनं टिपोलॉजी ऑफ अथॉरिटी सिस्टम ही 4 प्रकारची टिपोलॉजी असते किंवा 4 प्रकारची अथॉरिटी असते असं सांगितलं. तर मॅक्स वेबर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा. त्याच्या अगोदर बघितलं, ब्युरोक्रासी हा शब्द आपण गोऱ्या नावाच्या एका व्यक्तीने दिलता. ठीक आहे, ब्युरोक्रासी गोरे, गोरनी काहीतरी आहे, गोरनी. त्यानंतर सिस्टमॅटिक स्टडी केली मॅक्स वेबरनं, आणि 4 प्रकारच्या अथॉरिटी सांगितल्या. पहिली थेअरी ऑफ अथॉरिटी, दुसरी ट्रॅडिशनल अथॉरिटी, तिसरी करिस्मॅटिक अथॉरिटी, आणि चौथी लिगल रॅशनल अथॉरिटी. तर ह्याचा इन डिटेल अभ्यास करायची गरज नाही, पण कॅरिस्मॅटिक अथॉरिटीचं उदाहरण परत एकदा नरेंद्र मोदी दिसतात. एक त्यांच्या करिश्म्याच्या बेसिसवरती सेकंड टर्म आहे NDA ची, तर त्यांनी त्यांच्या करिश्म्याच्या बेसिसवरती पहिली आणि दुसरी टर्म 2014 आणि 2019 त्यांचा करिश्म्याच्या एका वैयक्तिक व्यक्तीच्या नावावरती त्यांनी सत्ता काबीज केलेले आपल्याला आढळते. असे करिस्मॅटिक लिडर्स किंवा अशी करिस्मॅटिक अथॉरिटी ह्या मॅक्स वेबरच्या एका टिपोलॉजी मध्ये असलेले आपल्याला आढळते. त्याच प्रकारे थेअरी ऑफ अथॉरिटी, ट्रॅडिशनल अथॉरिटी आणि लिगल रॅशनल अथॉरिटी असे 4 प्रकार मॅक्स वेबरनं सांगितले होते. पण करिस्मॅटिक अथॉरिटी आपल्या इंडियन गव्हर्नमेंट किंवा नरेंद्र मोदी सरकारशी थोडीशी मिळती-जुळती आहे, त्यामुळे ती परीक्षेला येऊ शकते, म्हणून मी करिस्मॅटिक अथॉरिटी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. बाकीच्या शक्यतो विचारणार नाही. ठीक आहे, तरीही तुम्ही त्या PDF मधून सगळ्या गोष्टी एकदा स्कॅन करून घ्या. जरी क्वेश्चन आला तरी तो तुमचा चुकणार नाही. पुढे बघा, रिझन्स फॉर एमर्जन्सी ऑफ ब्युरोक्रासी. तर ब्युरोक्रासीचा जन्म का झाला, त्याची कारण काय होती. तर पहिली गोष्ट,
ग्रोथ ऑफ डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन, लोकशाही संस्थांची स्थापना झाली, लोकशाही संस्थांचा विकास झाला. आणि ज्यावेळेस तुमची ब्युरोक्रेसी ही गोष्ट ही लोकांना मदत करण्यासाठी असते, लोकांना सेवा देण्यासाठी असते. जरी तशी ती सध्या काम करत नसली तरी त्याचा खरा उद्देश हा लोकांना सेवा देणं, लोकांना मदत करणं हा असतो. त्यामुळं डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स आल्या, त्याच्यासाठी ब्युरोक्रेसी असणं गरजेचं होतं. ठीक आहे. आणि सरकारनं ज्या पॉलिसीज तयार केलेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करणं हे ब्युरोक्रेसीचं काम असतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, इमर्जन्स ऑफ कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, भांडवली अर्थव्यवस्था आल्या, त्याच्यामुळं मार्केटच्या डिमांड फुलफिल करण्यासाठी ब्युरोक्रेसी महत्वाची होती. आणि परत एकदा कॅपिटलिस्टिक इकॉनॉमीला मदत म्हणून ब्युरोक्रेसीचा उगम झालेला आपल्याला आढळतो. त्यानंतर तिसरी गोष्ट, ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन, वाढत चाललेली लोकसंख्या, ह्याला कुठंतरी प्रॉपर वेने चॅनलाइज करता यावं, ती आपल्यावरती जास्त बर्डन म्हणून न राहता त्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड मध्ये आपल्याला कसं कन्वर्ट करता येईल, आपल्याकडे वाढत चाललेल्या पॉप्युलेशनला प्रॉपर वेने चॅनलाइज कसं करता येईल, ह्याच्यासाठी परत एकदा आपण ब्युरोक्रेसी जन्माला आली असं आपण म्हणू शकतो. परत एकदा ब्युरोक्रेटिक थिअरी, गोर्नी नावाच्या व्यक्तीने पहिल्यांदा ब्युरोक्रेसी शब्द दिला. मॅक्स वेबरनं सिस्टमॅटिक स्टडी करण्याचा प्रयत्न केला, जो जर्मन सोशिओलॉजिस्ट होता. त्यानं 4 टिपोलॉजी दिल्या: थिअरी ऑफ अथॉरिटी, ट्रॅडिशनल अथॉरिटी, करिस्मॅटिक अथॉरिटी आणि लिगल रॅशनल अथॉरिटी. आणि ब्युरोक्रेसीचा जन्म होण्यासाठी महत्वाचे 3 कारणं: डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशनचा जन्म झाला, कॅपिटलिस्टिक इकॉनॉमीचा इमर्ज झाला आणि ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढ झाली. ह्याच्यामुळं ब्युरोक्रेटिक थिअरी किंवा ब्युरोक्रेसी जन्माला आलेली आपल्याला आढळते. तर पहिली थिअरी आपली इथं संपते. आता आपण दुसरी थिअरी बघू, ह्युमन रिलेशन थिअरी. ठीक आहे, मानवी संबंध सिद्धांत. तर ह्युमन रिलेशन थिअरीलाच आपण ह्युमॅनिस्टिक थिअरी, सोशिओ इकॉनॉमिक थिअरी किंवा न्यू क्लासिकल थिअरी असं वेगवेगळ्या नावाने ओळखतो. लक्षात असू द्या, HRT, ह्युमॅनिस्टिक थिअरी, सोशिओ इकॉनॉमिक थिअरी, न्यू क्लासिकल थिअरी. तर इल्टन मेयो नावाचा एक अमेरिकन सोशिओलॉजिस्ट होता. लक्षात असू द्या, इल्टन मेयो अमेरिकन सोशिओलॉजिस्ट, ज्याला आपण फादर ऑफ ह्युमन रिलेशन थिअरी म्हणतो. डायरेक्ट तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन येईल, फादर ऑफ ह्युमन रिलेशन थिअरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? तर इल्टन मेयो, फादर ऑफ HRT, ह्युमन रिलेशन थिअरी. 3 एलिमेंट्स ऑफ ह्युमन रिलेशन थिअरी, 3 एलिमेंट्स ऑफ ह्युमन रिलेशन थिअरी ऑफ ऑर्गनायझेशन. तर त्यात 3 एलिमेंट्स मेन्शन आहेत. पहिला इंडिव्हिज्युअल म्हणजे एक व्यक्ती, दुसरा इनफॉर्मल ऑर्गनायझेशन आणि तिसरा पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट मधल्या सगळ्या लोकांचा सहभाग. परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढ्याच गोष्टी आपल्याला महत्वाच्या ठरतात. परत एकदा रिवाइज करतो, ह्युमन रिलेशन थिअरीला आपण ह्युमॅनिस्टिक थिअरी, सोशिओ इकॉनॉमिक थिअरी किंवा न्यू क्लासिकल थिअरी असं म्हणतो. इल्टन मेयो अमेरिकन सोशिओलॉजिस्ट, ह्याला फादर ऑफ ह्युमन रिलेशन थिअरी असं म्हटलं जातं. आणि 3 एलिमेंट्स ऑफ ह्युमन रिलेशन थिअरी इन एनी ऑर्गनायझेशन: इंडिव्हिज्युअल, इनफॉर्मल ऑर्गनायझेशन आणि पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट. तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपला पॉइंट नंबर 19 पूर्णपणे मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या सगळ्या थिअरीज मला स्टडी करायला स्वतःला 4 दिवस लागले होते. ठीक आहे, मी माझ्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या मित्रांना पण कॉल केले होते. त्या लोकांनी मला सांगितलं की ते पुस्तक वाच, तुला समजून जाईल. तर ओव्हरऑल सगळ्या गोष्टी मी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून 1.25 तासामध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. परत तुम्ही माझ्या नोट्स वाचा, ह्या लेक्चरची रेकॉर्डिंग मी तुम्हाला देईल, ती ऐका. आणि जे खाटेकर सरांचं पुस्तक किंवा सुशांत शिंदे सरांचं पुस्तक आहे, कुठलंही एक पुस्तक घ्या आणि त्याच्यातून त्या थिअरीज स्वतः एकदा वाचा. कारण सक्सेसला कुठलाही शॉर्टकट नसतो. तुम्ही जर शॉर्टकट वेनं फक्त मी दिलंय तेवढंच वाचलं तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत. आणि कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं असतं. परीक्षेला तुम्हाला मार्कही पडतील, पण जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर इन फ्युचर थोडासा त्रास होतो. तर एकदा ते पण तुम्ही डोळ्याखालून घाला. परत एकदा मी आतापर्यंत काय काय झालं ते रिवाइज करतो. 5 कन्सेप्ट घेतल्या: न्यू पब्लिक मॅनेजमेंट, सिव्हिल सोसायटी, डिसेंट्रलायझेशन, डिलिगेशन आणि ई गव्हर्नन्स. त्यानंतर बिहेव्हिअरल अप्रोच, सिस्टम अप्रोच, हे 2 अप्रोच बघितले. त्यानंतर ब्युरोक्रेटिक थिअरी आणि ह्युमन रिलेशन थिअरी, ह्या 2 थिअरी बघितल्या आपण. न्यू पब्लिक मॅनेजमेंट, सेकंड रिइन्व्हेन्शन ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, क्रिस्टोफर हुड ह्या व्यक्तीने ती कॉइन केली टर्म. अ पब्लिक मॅनेजमेंट फॉर ऑल सीझन ह्या पुस्तकामध्ये त्याचा रेफरन्स आढळतो. त्यानंतर 4 व्यक्तींनी त्याला वेगवेगळी नावं दिली.
मॅनेजरियलिझम पोलिट, इंटरप्रिनल गव्हर्नमेंट ऑसबर्न गॅबलर, मार्केट बेस्ड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लान, गनमॅनला थर्ड वे आहे. त्याच्यानंतर त्याचा एमर्ज दोन गोष्टीमधून झाला, थॅचरिझम आणि रिॲग्निझम. त्यानंतर त्याचा उद्देश तीन गोष्टी आहेत, इकॉनॉमी, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, असं पॉलिटनं सांगितलं. त्यानंतर न्यू पब्लिक मॅनेजमेंटचा भर हा मार्केट असलेला आपल्याला आढळतो. आणि सेंट्रल थीम ऑफ न्यू पब्लिक मॅनेजमेंट ही बेटर गव्हर्नन्स आहे. सगळ्यात महत्वाचं वाक्य हे, सेंट्रल थीम ऑफ न्यू पब्लिक मॅनेजमेंट इज बेटर गव्हर्नन्स, असं सांगितलं ऑसबर्न आणि गॅबलर. तर हा सायंटिस्ट आपला तोंडपाठ पाहिजे. आयोग डायरेक्ट क्वेश्चन विचारल, सेंट्रल थीम ऑफ न्यू पब्लिक मॅनेजमेंट ही बेटर गव्हर्नन्स आहे असं कुणी सांगितलं? तर असं सांगितलं गॅबलर, ऑसबर्न आणि गॅबलरनं. आणि थेरॉटिकल बेस काय आहे? पब्लिक चॉईस अप्रोच आणि निओ टेलरिझम. त्यानंतर सिव्हिल सोसायटी, हेगल नावाचा व्यक्ती आपल्यासाठी महत्वाचा, त्यानं डिफरन्शिएशन केलं. त्यानंतर अँटोनियो ग्राम्सी, त्यानं अनालिसिस केलं आणि सिव्हिल सोसायटीचे महत्वाचे फीचर्स आपण बघितले. त्यानंतर डिसेंट्रलायझेशन, दोन महत्वाचे प्रकार, पॉलिटिकल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. ऍडमिनिस्ट्रेटिव्हचे महत्वाचे दोन प्रकार, टेरिटोरियल आणि फंक्शनल. टेरिटोरियल असतं ते व्हर्टिकल असतं आणि फंक्शनल असतं ते हॉरिझॉन्टल असतं. आणि फंक्शनलचे महत्वाचे दोन उदाहरणं आपली युजीसी आणि सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड. ठीक आहे. विकास, सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतो? अजिंक्य पाटील, HRD बॅचची मुलं आपल्या. सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतो? कालच संपलंय आपलं. एमाजी सर, विलास, हॅलो, होमच्या येतो का? सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या अंतर्गत येतं. ठीक आहे, एकदा चेक करा तरी पण. ठीक आहे, पुढे जातो मी. फक्त लक्षात असू द्या इथं ज्या वेळेस अभ्यास कसा करायचा, ज्यावेळेस आपण इथं सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड हा शब्द वाचतो, ज्यावेळेस आपण युजीसी हा शब्द वाचतो, त्यावेळेस आपण HRD मध्ये युजीसी बद्दल जेवढं वाचलंय तेवढं डोळे झाकून रिकलेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही रिकलेक्ट करत नाही गोष्टी तोपर्यंत त्या तुमच्या रक्तामध्ये येणार नाहीत. ठीक आहे, त्यामुळे अभ्यासाची तिसरी मेथड, रीड, रिवाइज आणि रिकलेक्ट, ह्या तीन मेथड वरून तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. अदरवाईज फक्त आजच्या थिअरीज लक्षात राहतात, कालचं HRD हळूहळू 10 दिवसानंतर HRDतलं एच पण आठवत नाही. ठीक आहे. आणि हा क्वेश्चनचं उत्तर मी त्यावेळेस पण दिलं होतं म्हणून क्वेश्चन तुम्हाला विचारला आणि आयोगानं पण तो विचारलेला आहे. एकदा चेक करा बरं का, सेंट्रल सोशल वेलफेअर बरोबर आहे, मिनिस्ट्री ऑफ बरोबर वुमन अँड चाइल्ड तेच आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक ठीक आहे. त्यानंतर डिसेंट्रलायझेशनचे 4 अप्रोच दिले जेम्स फेसलर या व्यक्तीनं. तर जेम्स फेसलर आपल्यासाठी खूप महत्वाचा. त्यानंतर डिलिगेशन, डिलिगेशनच्या अंतर्गत आपण फायनल अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी डिलिगेट करत नाही. ठीक आहे. डिसेंट्रलायझेशन, डिलिगेशन, डिकन्सन्ट्रेशन आणि डिव्होल्युशन हे 4 शब्द माहित असावे. ठीक आहे. आणि त्याचे महत्वाचे टाईप बघितले आणि आपण बघितलं की डिलिगेशन हे युजली टेम्पररी असतं, युजली पार्शियल असतं, युजली डायरेक्ट असतं. आणि समजा डिलिगेशन फुल्ली करण्यात आलं तर त्याला आपण अल्टर इगो हा नावाचा शब्द वापरलेला होता. ठीक आहे. त्यानंतर ई गव्हर्नन्स बघितलं, ई गव्हर्नन्सचा रिपोर्ट बघितला 2005 चा, प्रमोटिंग ई गव्हर्नन्स स्मार्ट वे फॉरवर्ड. त्यानंतर ई गव्हर्नन्सचे प्रोजेक्ट बघितले, ई मित्रा आहे राजस्थानचा, फ्रेंड्स आहे केरळाचा, सेवा आहे आंध्र प्रदेशचा, त्यानंतर लोकवाणी आहे उत्तर प्रदेशचा, ज्ञानदूत आहे मध्य प्रदेशचा. त्यानंतर ठीक आहे, असं आठवायचं. मी स्वतः नोटबुक झाकले आणि मी तुम्हाला गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. एका तासात मी तुम्हाला काय काय सांगितलं. त्यानंतर पुढे ई गव्हर्नन्सचे 4 इंट्रॅक्शन सांगितले, ई गव्हर्नन्सच्या इनिशिएटिव्ह सांगितल्या. 1999 ला मिनिस्ट्री आलती, 2002 मध्ये हैदराबादला नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्मार्ट गव्हर्नमेंट अशी काहीतरी इन्स्टिट्यूट आली होती. त्यानंतर 2006 मध्ये नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन आला होता, त्याच्यामध्ये 31 मिशन मेड प्रोजेक्ट होते. त्यानंतर नॅशनल पॉलिसी ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काहीतरी 2012 ला आली होती. त्यानंतर ई ऑफिस नावाची एक गोष्ट नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅनच्या अंतर्गत. ठीक आहे. नोडल एजन्सी म्हणून डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड रिड्रेसल ग्रीव्हन्सेस काम करतं. त्यानंतर मास्टर ई गव्हर्नन्स ट्रेनिंग प्लॅन 3 महत्वाचे इन्स्टिट्यूट, DARPG, डायटी आणि DOPT.
तर ह्या गोष्टी पाठ पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं बिहेवियरल अप्रोच. हर्बर्ट सायमन नावाचा व्यक्ती, बिहेवियरल अप्रोच म्हणजेच आपलं सोशियो सायकोलॉजिकल अप्रोच किंवा न्यू ह्युमन रिलेशन अप्रोच. त्याचा एम आहे सायंटिफिक स्टडी करणं ऑर्गनायझेशनचं. त्याच्यानंतर त्या दोन गोष्टीवरती भर देतं, कंपनीमधल्या लोकांचं इन्फॉर्मल रिलेशन कसं आहे किंवा त्यांचं काम करण्याचा कॉमन पॅटर्न काय आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट बिहेवियरल अप्रोच महत्वाचं फीचर्स आहे युनिव्हर्सल अप्रोच. एखादी गोष्ट ठरवताना युनिव्हर्सली किंवा सगळ्यांचा विचार करणं अपेक्षित असतं. त्यानंतर सिस्टम अप्रोच, सिस्टम, सुप्रा सिस्टम ह्या दोन गोष्टी बघितल्या आपण. ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम बघितली. ओपन सिस्टम आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची, कारण ऑर्गनायझेशन ही ओपन सोशल सिस्टम ह्या नावाखाली किंवा ह्या तत्वावरती काम करते. त्यानंतर सिस्टम अप्रोचलाच आपण 1950 नंतर तिची डेव्हलपमेंट झालेली दिसते, त्यालाच आपण मॉडर्न ऑर्गनायझेशन थेअरी किंवा सिच्युएशनल डिझाईन थेअरी असं देखील म्हणतो. त्यानंतर ब्युरोक्रॅटिक थेअरी आणि ह्युमन रिलेशन थेअरी. ब्युरोक्रॅटिक थेअरी, ब्युरोक्रेसी हा शब्द गोरे नावाच्या व्यक्तीने दिला किंवा गोरनी बिरनी काहीतरी होता, गोरनी नावाने दिला. त्यानंतर मॅक्स वेबर महत्वाचा जर्मन सोशिओलॉजिस्ट, ज्यानं सिस्टमॅटिक स्टडी करण्याचा प्रयत्न केला. त्याचे 4 टिपोलॉजी, त्यातली करिस्मॅटिक अथॉरिटी इंडियाला लागू होते बघितले आपण. आणि ब्युरोक्रेसीचा इमर्जन्स का झाला त्याची कारणं बघितले. त्यानंतर ह्युमन रिलेशन थेअरी, त्यालाच आपण ह्युमॅनिस्टिक थेअरी, सोशिओ इकॉनॉमिक थेअरी किंवा निओ क्लासिकल थेअरी असं म्हणतो. आणि सगळ्यात महत्वाचा व्यक्ती बघितला आपण इल्टन मेयो, अमेरिकन सोशिओलॉजिस्ट होता, त्याला आपण फादर ऑफ ह्युमन रिलेशन थेअरी असं देखील म्हणतो. आणि ह्युमन रिलेशन थेअरीचे 3 इलेमेंट असतात, इंडिव्हिज्युअल, इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन आणि पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट. तर आपला ओव्हरऑल इथं 19वा पॉईंट विथ रिव्हिजन माझ्या बाजूने संपतो. आता परत तुमच्या बाजूने तुम्ही व्हॅल्युएशन करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, 1-2 मिनिटं मी थांबतो आणि आपण परत लॉग घेऊया. 10 वाजून 20 मिनिटं झालेत, 10 वाजून 25 मिनिटांना आपण परत एकदा भेटूया.